हॅलो नमस्कार सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजच्या या डे 2 मध्ये. आय होप माझा आवाज आणि व्हिडिओ ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला क्लिअर असतील. जर का असतील तर जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स. गुड गुड गुड. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. वेलकम वेलकम. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. ओके, व्हिडिओ क्लिअर होईल. जस्ट अ मिनिट, इट विल टेक टाईम. सो सर्वप्रथम, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला विचारणार आहे, किती लोकांनी आज सकाळी ॲक्टिव्हिटी केली. टाईप मी इन द चॅट बॉक्स ऑर शो युअर हँड. जे शो मी युअर हँड. किती लोकांनी आज सकाळी ॲक्टिव्हिटी केली? गुड गुड गुड. भाग्यश्री मॅडम चं नाव दिसत आहे मला. श्वेता मॅडम. ओके. अजून कोणी केली? आर आर. हां, तुमचं पूर्ण नाव नाही दिसत आहे. दीपा मॅडम. ओके. अजून? ओके, ज्यांचे व्हिडिओ ऑन नाही ना त्यांनी मला इलेक्ट्रॉनिकली शो शो मी युअर हँड. ओके. सो ट्राय टू स्विच ऑन युअर व्हिडिओ. अश्विनी मॅडम, व्हेरी गुड. अजून? दक्षा देसाई, त्यांनी पण केलेली ॲक्टिव्हिटी. ओके. काय काय ऍक्टिव्हिटी सांगितली होती लक्षात आहे ना तुम्हाला? पाणी चार्ज करायचं, फूड चार्ज करायचं. ओके. अफर्मेशन्स लिहायच्या, 100 गोल्स लिहायचे, है ना. 100 गोष्टी अशा, गोल्स म्हणजे 100 गोष्टी अशा काय की तुम्हाला पाहिजे आहे त्या नेक्स्ट 1 इयर, 2 इयर, 3 इयर्समध्ये. ओके. सो आत्ता ज्या गोष्टी तुम्ही सांगत आहे तुम्हाला आम्ही, किंवा आत्ता ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतोय त्या फक्त बेसिक लेवलच्या गोष्टी आहेत. त्याला स्पीडअप कसं करायचं, त्याला पुश कसं करायचं, त्या गोष्टीला फास्टमध्ये कसं अचीव करायचं हे तुम्हाला पुढं पुढं सांगू. ठीक आहे. सो आत्ता फक्त बेसिक तेवढं गोष्टी जरी केल्या तरी ठीक आहे. ठीक आहे. जे चार्जिंगचे तुम्हाला अफॉर्मेशन सांगितले तेवढं जरी केलं तरी ॲटलिस्ट तुम्ही त्या प्रोसेसमध्ये यायला सुरुवात होईल. आणि मग हळूहळू हळूहळू तुम्हाला एक एक गोष्ट सांगू. ठीक आहे. व्हॉल्यूम कमी येतोय माझा? बघा आता थोडा वाढवला मी. हम्म? मी तर जोरातच बोलतो पण आता काय माहित. ठीक आहे, बरं मी अजून वाढवतो थोडासा. आता बघा बरं. हॅलो हॅलो. ओके. असं नाही व्हावं की खूप जास्त झाला पाहिजे. हां, ठीक आहे. चला. सो सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आजच्या या डे 2 मध्ये. मित्रांनो, प्रत्येक बॅचमध्ये आपण काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटीज, काहीतरी नवीन गोष्टी ॲड करत असतो. त्यामुळे जर का काही जुने लोक पण इकडे अटेंड करत असतील पुन्हा पुन्हा, तरीही तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही पहिल्यांदा अटेंड करत असाल, तुम्हाला पुन्हा असं वाटलं की अटेंड करायचं मला, तर तरीही तुम्ही अटेंड करू शकता. हा पहिला जो 6-7 दिवसाचा जो कोर्स असतो तो कम्प्लिटली फ्री असतो. हा कोर्सचं एकच उद्देश आहे की रेकीबद्दल जास्तीत जास्त नॉलेज, जास्तीत जास्त माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवणे, सो दॅट ते अवेअर होतील त्या गोष्टीच्या प्रती आणि ते सुद्धा ती गोष्ट करायला सुरुवात करतील. आणि जे रेकीच्या माध्यमातून आम्हाला जे काही बेनिफिट झालेले आहेत, फायदा झालेला आहे, तो फायदा सर्वांपर्यंत पोहोचेल. जसं की काल मी एक शॉर्टकट उत्तर दिलं होतं की प्रत्येक गोष्टीवरच रेकी तुम्हाला हेल्प करणार आहे, बशर्ते कि आप पूरा 100% विश्वास के साथ करते हो. ठीक आहे. आणि तो विश्वास कधी येईल? तो विश्वास येईल प्रॅक्टिसमधून. जेव्हा आपण वारंवार 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 त्या गोष्टी करू, तेव्हा तो प्रॅक्टिसमधून तो विश्वास आपला वाढत वाढत जाणार आहे. ठीक आहे. सो त्यासाठीच आम्ही 7 दिवसाचा असा एक क्लास घेत असतो या क्लास नंतर, की ज्याच्यामध्ये आम्ही प्रॅक्टिस करवून घेतो तुमच्या लोकांकडून. ठीक आहे. सो जे लोक यानंतर लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये येतात त्यांना आम्ही प्रॅक्टिस करून घेतो. त्याचा क्लास पण आजपासून चालू झाला. सकाळी 7 ते 8 असतो तो. त्याच्यामध्ये आम्ही स्वतः तुमच्यासोबत बसून तुम्हाला सांगतो की कसे तुम्ही चक्रांना हील करणार आहे, त्याच्यासाठी काय मेडिटेशन केलं पाहिजे, आणि ते डेली करून घेतले जाते. ओके. सो ह्या सर्व गोष्टी आपण करत असतो. चला, बऱ्यापैकी लोक आज जॉईन झालेले आहेत. आता आपण आजच्या सेशनला आपण सुरुवात करू. काही लोक रेकॉर्डिंग बघत आहेत, त्यांचे पण मनापासून आभार की तुम्ही रेकॉर्डिंग वेळात वेळ काढून बघता. पण तुम्ही रेकॉर्डिंग बघत असेल तर तुम्ही फक्त एक छोटीशी गोष्ट करा, की त्या रेकॉर्डिंगच्या खाली एक कमेंट करा की तुम्ही ते बघितली, याचं प्रूफ म्हणून, की बाबा एक तिथं टाका तुम्ही, की जे काही वाटेल तुम्हाला ते एक कमेंट तिकडे टाकून द्या. ठीक आहे. चला. सो आजच्या सेशनला सुरुवात करू. आर यू ऑल रेडी? टाईप आर इन द चॅट बॉक्स. आर फॉर रेडी. आर यू रेडी? हाऊ इज द जोश? हेलो. सो मच जाना भाई. दोपहर का टाइम है ना. कदाचित होऊ शकते असं. हम्म. चला, एका गोड स्माइलनं आपण सुरुवात करू. चला, बरेच लोकांनी आर 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 टाईप केलेला आहे. चलो. सो लेट स्टार्ट. आज आपण बेसिकली सगळ्यात पहिले म्हणजे आरती मॅडम तुम्हाला अजून रेकीची माहिती सांगतील, पण त्याच्या आधी काही गोष्टी असतात त्या आपण शेअर करू आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ.
ओके. आता बघा, 7 डेजचा हा फ्री प्रोग्राम आहे. कस्टमर केअर नंबर हा आहे आपला 7507253253. हा आपल्याकडे असू द्या. 3 तास आम्ही मॅक्सिमम रेकॉर्डिंग सांगितलेलं आहे, पण त्याच्या आधीच आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. सो वेलकम टू डे 2. रेकी ही शिकायची नसते, रेकी ही जगायची असते. प्रत्येक आपल्या ॲक्शनमध्ये, दिवसातल्या प्रत्येक ॲक्शनमध्ये जेव्हा रेकी यायला लागेल, तेव्हा आपण त्या लेवलला अचीव्ह करायला सुरुवात करू. ओके. सो 5 नियम काय होते कालचे? कोण सांगू शकेल एक व्यक्ती पटकन अनम्यूट करून? व्हॉट आर द 5 रूल्स? कोण सांगू शकेल एक व्यक्ती? हा, वैशाली मॅडम. चला, तुम्हाला वैशाली सपकाळ सांगा पटकन. संकपाल. हा, पाहून सांगितलं तरी चालते, काय हरकत नाही. तुम्ही लिहिले असतील काल, स्क्रीनशॉट घेतला असेल. पटकन सांगा. हा. मी खुश आहे. हम्म. मी समाधानी आहे. हम्म. आरोग्य संपन्न आहे. ओके. माझ्या आयुष्यात मला हव्या तशा गोष्टी घडत आहेत. हम्म. मला पाहिजे ते मिळत आहे. हम्म. ओके. मी मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी ईश्वरांचा आभारी आहे. ठीक आहे. ओके. ही अफर्मेशन सांगितली तुम्ही. नियम कोण सांगेल? रेक्कीचे नियम भाग्यश्री मॅडम. येस. 5 नियम सांगितले होते आरती मॅडम, आठवत तुम्हाला? हा, सांगा भाग्यश्री मॅडम. वैशाली आजच्या मॅडमला करे. दिवशी हा. आजच्या दिवशी मी शांत राहील. व्हेरी गुड. आज मी माझे काम इमानदारीने करणार आहे. व्हेरी गुड. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. हम्म. आजच्या दिवशी मी माझ्या माता-पितांचा, शिक्षक व वरिष्ठांचा मान राखेल. हम्म. आजच्या दिवशी मी सर्व चेतन, अचेतन वस्तूंसाठी आणि निसर्गाविषयी देखील कृतज्ञ आहे. व्हेरी गुड. ओके. आलं लक्षात? दीज आर द 5 रूल्स. ओके. हे आपल्याला रोज एकदा तरी वाचायचे आहे, कमीत कमी पुढचे 7 दिवस तरी. परमनंट वाचले तर फारच चांगलं आहे, यांना रिझल्ट फास्ट पाहिजे असतील. पण एकदा तरी वाचायचे. ठीक आहे, चला. व्हेरी गुड. सो इम्पॉर्टंट वन्स वन्स अगेन मी रिपीट करतो. म्यूट करून करून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी सर्वांना म्यूट करतो आता इथून, म्हणजे डिस्टर्ब नाही होणार आपल्याला. रेकॉर्डिंग 3 तासात मिळेल. क्वेश्चन जे आहेत ते सगळे व्हिडिओच्या माध्यमातून आन्सर केले जातील. दररोज आपण 2 ते 3 लोकांना चान्स देणार आहे बोलण्याचा. गुगल फॉर्म दररोज तुम्हाला भरायचा आहे, जितक्यांना शक्य होते. नाही शक्य होत तर मेसेज करायचा आहे 7507253253. ओके. सो नाव फर्स्ट रूल ऑफ द डे 2. पहिला रूल दुसऱ्या दिवसाचा तो काय आहे? इट्स ओके जिंदगी. हा शब्द पाठ करून घ्या. काय करायचं? इट्स ओके. कुछ भी हो जाए लाइफ में, सबसे पहले क्या निकलना चाहिए? इट्स ओके. है ना? ऑफिसला जायचं आहे, खाली उतरले, खाली गेले, पार्किंग मध्ये बघितलं की गाडी पंक्चर आहे. पहिले काय निघायला पाहिजे? इट्स ओके. है ना? ऑफिसला जायचं आहे, आज माहीत आहे की आपलं काम पूर्ण झालं नाही, आता बॉस ओरडणार आहे. इट्स ओके. घरी आले, इच्छा होती की कुणीतरी मस्त छान गरम गरम चहा करून द्यावा. घरी आले तर पाहिलं की घराला कुलूप आहे, बायको कुठेतरी बाहेर गेलेली आहे, किंवा घरातले कुठेतरी बाहेर गेलेले आहे. इट्स ओके. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल हा रूल आपल्याला टाकायचा आहे. जॉईन व्हायचं होतं, 2 वाजताची मीटिंग होती. सर मी झूम लिंकवर खूप क्लिक करत आहे हो, पण ते जॉईनच होत नाही, काय करू? लगेच इकडे तिकडे 4-5 मेसेज टाकून इन पेशन्स व्हायचं नाही. ठीक आहे ना? काय करायचं? इट्स ओके. होईल 5 मिनिटांनी. नाहीच झालं तर रेकॉर्डिंग बघून घेऊ. है ना? कूल. कूल रहना सीखो, पहिली बात तो. है ना? महिना संपत आला, बापरे, आता EMI लागणार आहे, कुठून आणू? पैसेच नाही माझ्याकडे, तर काय करू आता मी? इट्स ओके. आता तुम्ही म्हणाला, अहो सर तुम्ही काही सांगताय, असं काही होते का? इट्स ओके बिट्स ओके थोडी राहता येते माणसाला. तुम्हाला काय माहिती आहे हो आम्हाला किती टेन्शन आहे. सांगतो मी तुम्हाला गंमत, तुम्ही पण ऍग्री कराल आता. ठीक आहे. आपल्या वर कोणती तरी पॉवर आहे का? येस नो? किती लोक हे ऍग्री करतात ह्या सेंटेन्सला, की आपल्या वर कोणती तरी पॉवर आहे? येस ऑर नो? हा, ठीक आहे, हे ऍग्री करता तुम्ही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर आपल्या वर कोणती तरी पॉवर आहे, तर आपल्यापेक्षा आपली काळजी तिला जास्त आहे का? येस नो? मूल म्हणजे बाळ, किंवा मुलगा किंवा मुलगी किंवा मूल जे आहे, ते जेवलं की नाही याची काळजी त्या मुलाला असते जास्त, की त्याच्या आईला असते? त्याच्या आईला असते यार. सो वाय यू आर वरीड अबाउट द थिंग्स? लेकिन क्या करे मालूम है क्या? हम है इंसान लोग, हम कोई भगवान नहीं है. कुछ भी करे ना तो वो टेंशन तो आने ही वाला है अपने को.
आपला स्वभाव कसा आहे माहिती आहे का? कारल्याची भाजी करायची आणि त्याच्यात साखर टाकायची. काय तर ते कारलं कडू आहे, मग गोड लागलं पाहिजे. अरे तर बाबा, जर का कारलं कडू आहे तर भाजीच करू नको. आणि साखर टाकायची आहे तर कारल्याचीच कशाला करतं, दुसरीच भाजी करणं. पण ते माणूस है ना, माणूस आहे ना आपण. त्यामुळे आता याच्यात प्रॅक्टिकल मार्ग कसा काढायचा बघा. टेन्शन तर येणारच आहे, थोडंफार तर येणारच आहे 5-10 मिनिटासाठी. पण त्याला फिरवायला शिका आता. कसं? ते आलं टेन्शन, खाली गेलो, गाडी पंक्चर आहे, ठीक आहे, इट्स ओके. काढला मोबाईल, लगेच ओला उबर बुक करायचं. मोबाईल काढला, पाहिलं त्याची बॅटरी 12%. अरे, आता काहीच नाही. ऑफिसमध्ये एक फोन करायचा पहिले की मला आज 10 मिनिटं उशीर होईल, सॉरी. वर जायचं, मोबाईल चार्ज करायचा. मार्ग आहेत, पण आपण कसं स्ट्रेस फार लवकर घेऊन घेतो. आणि हे काय झालं माहिती आहे का? 2 मिनिट्स मॅगीमुळे झालं हे. कशामुळे? 2 मिनिट्स मॅगी. काल मी म्हटलं ना की हम भागना तो सीख गए, लेकिन अभी हमें रुकना सीखना पड़ेगा. भागना तो हर कोई सिखा रहा है, 1 करोड़ कमाओ महीने के, 10 लाख कमाओ, 1 लाख कमाओ, ये गाड़ी खरीदो, वो बंगला खरीदो, ये ढमका करो. लेकिन कोई ये नहीं बोलता कि बाबा ये सब खरीदने के बाद क्या, उसके बाद क्या है? कुछ भी नहीं. एक सर्वे झाला होता, कुठं झाला होता ते मला आठवत नाही आता, कारण की खूप दिवस झाले ते वाचून. एका पेपरमध्ये वाचलं होतं मी, ऑनलाईन पेपरमध्ये. त्या सर्वेमध्ये असं म्हटलं होतं की जगात सर्वात आनंदी व्यक्ती कोण आहे, असा त्यांचा तो सर्वे होता. आणि त्यांनी काही लोक घेतले, त्यांच्यावर तो सर्वे केला. सांगा बरं, कोण असेल आनंदी व्यक्ती? त्याच्याजवळ काय असेल असं की तो आनंदी असेल? सांगा बरं जरा, चॅट बॉक्समध्ये बघू आपण. जगात सर्वात आनंदी, जे मागच्या बॅचचे त्यांनी नाही द्यायचं हा उत्तर. हेल्थ, व्हेरी गुड. अजून? समाधान, व्हेरी गुड. कोणीतरी बरोबर उत्तर देईल अशी आशा आहे मला. हा, समाधान. वन सेल्फ लव, बरं. ओन सेल्फ लव, ओके. निर्धान, काय आहे? हा, ठीक आहे. फॅमिली आहे, कोणाकडून कसलीच अपेक्षा नाही, व्हेरी गुड, ओके. अजून? ह्या गोष्टी थोड्या थोड्या आहेतच. पीस ऑफ माइंड आहे, आपली माणसं आहेत, विश्वास आहे, गुड. सोनम मॅडम, तुम्ही जवळ आले एकदम त्याच्या. जो झोप शांत लागत असेल, ठीक आहे. चिंतामुक्त जो आहे, एक्सपेक्टेशन, ठीक आहे, ओके ओके ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. चला, मी सांगून देतो. म्हणजे तुम्ही पण जवळ जवळ आलेच आहे त्याच्या, पण मी सांगून देतो परफेक्ट. त्यांच्या सर्व्हेमध्ये त्यांनी असं काढलं होतं की ज्या व्यक्तीकडे चांगले रिलेशन्स आहेत, मग ते कुठलेही असू दे, ते आई वडिलांचं असेल, भाऊ बहिणीचं असेल, नवरा बायकोचं असेल, मुलाचं असेल, कुठलंही चांगलं मित्रमंडळी ज्याच्याकडे चांगले रिलेशन आहेत, तो जगातला सर्वात सुंदर आणि सर्वात खुश आणि आनंदी व्यक्ती आहे, असं त्यांना निघालं होतं. तो हम कहाँ भाग रहे हैं. आजकाल तर असं झालं की बाबा, रिलेशन तर दूर दूर चालले. काय म्हणता, येस नो, किती लोक ऍग्री करतात? है ना? आज आपल्याकडे वेळ आहे का कुणाकडे जाऊन बसायचा, 15-20 मिनिटं घालायचा? आलंही तरी तो काय करते, अरे हा, तो आल्याबरोबर एखादा व्यक्ती आपल्या घरी आला किंवा नातेवाईक एखाद्या घरी आला, तर आल्याबरोबर त्याचं काय असते पहिले? माझी एक 15 मिनिटांनी दुसरी मीटिंग आहे बरं का. हा हा, माझं असं आहे हे बरं का. अरे यार, रुक जाओ, कुछ नहीं होगा. समजलं? सो असं त्या सर्वेमध्ये सांगितलं होतं की ज्याच्याकडे सगळ्यात चांगलं रिलेशन आहे, तो जगातला सर्वात समाधानी सुखी व्यक्ती आहे. ठीक है. सो पहला रूल आजचा आहे की इट्स ओके जिंदगी. जिंदगी को इट्स ओके बोलना चालू कर दो आज से. कुछ भी हो जाए, काही पण होऊ द्या, हो काही पण होऊ द्या, फक्त एवढं म्हणा इट्स ओके. तुम्हाला दुसऱ्या क्षणाला काहीतरी त्याच्यातून मार्ग भेटेल. समजलं? इट्स ओके यार, ठीक है, 2 बजे का सेशन था ना, मैंने 2:15 को ज्वाइन किया, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. व्हिडिओ ऑन करायला सांगितलं ना, नाही करता येत, नाही करता आला ना तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही, इट्स ओके. ठीक आहे. आवाज कमी येत आहे का सरांचा? जाऊ दे, माझ्या मोबाईलचा आवाज वाढवतो मी. नाही आला का आवाज, मी रेकॉर्डिंग पाहून घेईन, ओके. इट्स ओके जिंदगी, दिस इज द फर्स्ट रूल. किती लोक फॉलो करणार आहे आजपासून? टाईप मी इन द चॅट बॉक्स. हाउ मेनी पीपल विल फॉलो दिस? इट्स ओके. ठीक आहे. होना था एका कोई चीज, वो नहीं हुआ. काही होणार होतं, ते नाही झालं, इट्स ओके. नेक्स्ट टाइम ट्राय करू. ठीक आहे. हम्म. चला पुढे जाऊ. गुड, व्हेरी गुड. सो वी बिकम व्हॉट वी थिंक अबाउट. आपण जो विचार करतो तसेच आपण बनत असो, किंवा माणूस जो आहे, मॅन इज अ प्रोडक्ट ऑफ हिज ओन थॉट्स. वी ऑल आर द प्रोडक्ट ऑफ अवर ओन थॉट्स. जैसा हम सोचते हैं ना, वैसा ही हम बनते 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 जाते हैं. ज्या गोष्टी आपण विचार करतो तसंच आपण करतो. आज मी याच्याबद्दल एक पॉवरफुल गोष्ट सांगणार आहे तुम्हाला पुढच्या 3 ते 4 मिनिटामध्ये.
आणि ते फक्त आज बेसिक सांगत आहे. मी काय बोललो, ही जी लेवल तुम्ही करताय लेवल 1, हे फक्त तुमची लर्निंग लेवल आहे. लर्निंग म्हणजे हे तुम्हाला स्पीडमध्ये आणण्याची लेवल आहे. है ना, गाडी चालू करतो आपण तर कशी पहिले 10ची स्पीड, 20ची स्पीड, 30ची स्पीड पकडते, तशी स्पीड पकडण्यासाठी ही लेवल आहे. याच्यानंतर जे आहे 2 आणि 3 आणि मास्टर आणि ग्रँडमास्टर, दॅट विल गिव्ह यू अ लाईक एरोप्लेन सारखं असं असं उडाल मग तुम्ही झूम लाईफमध्ये. फिर कोई भी प्रॉब्लम आ जाए, यू विल बी रिलॅक्स. हा ठीक आहे यार, होता ही है, देख लेंगे. है ना, पण ती इगो मध्ये नाही, ते त्या अंडरस्टँडिंग मध्ये. दोन गोष्टी आहेत बरं का. एक असते इगो मध्ये, हा ठीक आहे, पाहून घेऊ कोण आहे, देख लेंगे. हा झाला इगो. ठीक है, देख लेंगे, हो जाएगा. हे झालं अंडरस्टँडिंग. ओके. सो कुठे हो तुम्ही? हाँ, वॉट वी बिकम वॉट वी थिंक अबाउट. हम वही बनते हैं जो हम सोचते हैं. कैसे? कैसे? सुनो अभी. वी हॅव टू माइंड्स. हे तर आपल्याला सर्वांना माहित असेल, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. हे सर्वांना माहित आहे की आपल्याकडे दोन माइंड आहेत, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. याच्यावर स्पेशल 1 तासाचं सेशन आहे माझं, पण ते आता मी नाही घेऊ शकत. ते मी सेकंड लेवलमध्ये किंवा थर्ड लेवलमध्ये घेतो, कारण आता या सेशनमध्ये वेळ कमी असते. तुम्हाला मी खरं सांगतो अगदी मनापासून, 7 दिवसात हे सेशन होऊ शकत नाही जे आम्ही करतोय. याच्यासाठी कमीत कमी 15 दिवसाचा वेळ पाहिजे. पण वेळ कमी असल्यामुळे आम्हाला काही काही गोष्टी अशा धावत पळत घ्याव्या लागतात. ठीक आहे. तर त्यामुळे कॉन्शियस आणि सबकॉन्शियसला जर का एका वाक्यात समजायचं असेल तुम्हाला, कोणी विचारलं तुम्हाला, एका वाक्यात सांगू शकाल तुम्ही. कॉन्शियस म्हणजे तो माइंड जो सध्या ऍक्टिव्ह आहे. कॉन्शियस त्या शब्दामध्ये, कॉन्शियस म्हणजे काय, तो सध्या ऍक्टिव्ह आहे. तुम्ही मला ऐकताय, मी बोलतोय, हा कॉन्शियस माइंड आहे आपला. सबकॉन्शियस काय, की आता हे लेक्चर जेव्हा बंद होईल, तुम्ही दिवसभराचे कामं कराल आणि रात्री जाऊन जेव्हा तुम्ही बेडवर पडाल, तेव्हा मग तुमच्या डोक्यात चालू होईल की हा मी रेकी शिकत आहे, त्याच्यामध्ये एक ते सागर गारवे आहेत, एक ते आरती मॅडम आहेत, ते असं. तो जे प्रोसेसिंग करतो, दॅट इज व्हॉट इज द सबकॉन्शियस. मग आपण ते का बनतो जे आपण विचार करतो? कारण जो तुमचा सबकॉन्शियस आहे, त्याला, हे मी फार शॉर्टमध्ये सांगत आहे हा, त्यामुळे. सो जो तुमचा सबकॉन्शियस, त्याला राईट आणि रॉंग ह्या गोष्टी नाही समजत. त्याला एकच गोष्ट समजते की तुम्ही ऑर्डर दिली तो फॉलो करणार. काय? त्याला ऑर्डर दिली तुम्ही की तो फॉलो करणार. पण कॉन्शियस माइंड जे आहे, हे एक फिल्टर आहे त्याच्या आधीचं, जो काय करतो, तुम्हाला लॉजिक देतो, लॉजिक. है ना, आपण म्हणतो डोळे लावा, इमॅजिन करा की तुम्ही आता एका सुंदर ठिकाणी आहात. तर लगेच कॉन्शियस माइंड उडी मारते मधात, कसं काय, मी तर इथंच बसलो आहे. हा आहे कॉन्शियस माइंड. आणि सबकॉन्शियसला म्हटलं की असंच तुम्ही विचार करा की तुम्हाला तुमच्या आजूबाजूला एकदम सुंदर सुगंध यायचा. लगेच ते सबकॉन्शियसला सुगंध यायला सुरू होते, कारण तो ते ऐकतो जे तुम्ही सांगता. त्याला हे नाही माहित व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. प्रॉब्लम क्या है फिर अभी? अभी प्रॉब्लम ये है, चैलेंज ये है अभी, कि हम उस सबकॉन्शियस को ही गलत मैसेज दे रहे हैं. त्याला आपण काय सांगतो? माझ्याकडे पैसे नाहीये, माझी हेल्थच खराब आहे, मला तर कोणी समजूनच घेत नाही. तो काय म्हणतो? येस तथास्तु, तुला कोणी समजून घेणार नाही बेटा. माझ्या तर बिझनेसमध्येच लॉस होत आहे. तथास्तु, तुझ्या बिझनेसमध्ये अजून जास्त लॉस होईल. माझे मित्रमंडळी आजकाल पहिल्यासारखे वागत नाही माझ्यासोबत. तथास्तु, तसंच होईल ते. सो करेक्ट दी मेसेज. तो मेसेज करेक्ट केला पाहिजे आपण. तर ऑटोमॅटिकली काय होईल, त्या गोष्टी ते आपण कसं करता येईल ते आपण बघू पुढं पुढं. जस्ट लिसन टू मी. की कॉन्शियस आणि सबकॉन्शियस समजलं. कॉन्शियस म्हणजे तो जो सध्या ऍक्टिव्ह आहे, जो ऐकत आहे, जो ज्याला जे दिसते त्यालाच तो बाप दाखव नाही तर श्राद्ध करवाला विषय दिसते, त्याच्यावर तो विश्वास ठेवतो. आणि सबकॉन्शियस म्हणजे तो ज्याला दिसत नाही, लँग्वेज समजत नाही, तरीही त्या गोष्टी तो समजतो. किती लोकांना वाटते की फक्त भाषा समजली म्हणजे आपण एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतो. असं वाटत असेल तुम्हाला, तर असं नाहीये. भाषा जरी नाही समजली तरीही तुम्ही कम्युनिकेट करू शकता. है ना. पहिले मालूम है क्या तुमको, भगवान के टाइम में कैसा होता था? ते देव इकडे म्हणायचे आणि तो तिकडून लगेच यायचं तिकडून. काय होतं ते? टेलीपथी. टेलीपथी होतं ते. सो बिना बोले भी चीजें हो जाती थी. अभी तो बोलकर भी नहीं होती. है ना. पहले बिना बोले हो जाती थी, अभी बोलकर भी नहीं होती.
सो त्या लेवलवर जायचं आहे आपल्याला, ती लेवल अचीव्ह करायची आपल्याला हळूहळू. समजलं ना तुम्हाला आता कुठं पोहोचायचं आपल्याला? टार्गेट आलं ना लक्षात? तिथं आपल्याला पोहोचायचं आहे हळूहळू हळू. ठीक आहे, ओके. चलो, सो आगे बढ़ेंगे. सो कॉन्शियस अँड सबकॉन्शियस बघितलं आपण. आता हे कॉन्शियस सबकॉन्शियस साठी काय कराल बाबा सर? हे तर बरोबर आहे तुमचं सगळं म्हणणं, पण आता हे एकदम कसं का जमीन? 20 वर्ष झाले, 25 वर्ष, 30 वर्ष झाले, आम्ही एकच गोष्ट फॉलो करत आहे. मी पण त्याच्यातच होतो, असं नाही आहे मी फार हुशार आहे. मी 2019 पर्यंत त्याच्यातच होतो. 2019 पासून मी बदलायला सुरुवात केली स्वतःला. ठीक आहे, म्हणजे हळूहळू हळूहळू चेंज झालं. तर आज तुमचे तो पहिला दिवस आहे समजा, तुम्ही आज 2019 मध्ये असं समजा, आणि हळूहळू सुरुवात करा आजपासून. ठीक आहे, जर चांगल्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर. ठीक आहे. सो कॉन्शियस सबकॉन्शियस ह्याचं तुम्ही सांगितलं, पण याला सोपं कसं करायचं? तर सोपं सोपं असं करायचं. व्हॉट वी स्पीक टू अवर सेल्फ, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण स्वतःशी काय बोलतो, कारण सर्वात जास्त माणूस स्वतःशी बोलते आतमधल्या आतमध्ये. तर आपण स्वतःशी काय बोलतो हे फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता स्वतःशी बोलतो काय बोलतो, कारण वर्ड इज पॉवर, पॉवर इज वर्ड. शब्द हेच शक्ती आहे, आणि शब्दांमध्ये खूप शक्ती आहे. हॅलो, काय म्हटलं मी? शब्द हेच शक्ती आहे, आणि शब्दांमध्ये खूप शक्ती आहे. त्यामुळे शब्द हे फार आपल्याला जपून वापरायचे आहे. त्यामुळे आजपासून शब्द चेंज करायचे. आता इथं मी तुम्हाला 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, किंवा काय करायचं ते करा. पण मी तुम्हाला असे 51 पेक्षा जास्त शब्द देणार आहे. लेवल 2 लेवल 3 मध्ये ते देऊ, आणि त्याचा अर्थ पण समजून सांगू. आता आपण म्हणतो नेहमी प्रॉब्लेम. आपण काय म्हणतो? प्रॉब्लेम या शब्दाचा वापर करतो. प्रॉब्लेम इज अ कम्प्लिटली निगेटिव्ह वर्ड. त्याला तुम्ही चॅलेंजेस म्हणू शकता, तुम्ही त्याला कन्सर्न म्हणू शकता. आपण म्हणतो पैशाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्या ठिकाणी तुम्ही असं म्हणा पैशाचा कन्सर्न आहे. आपण म्हणतो मी खूप बिझी आहे यार, अरे मी बिझी आहे, मला जमत नाही, अरे मी बिझी आहे. व्हॉट यू आर गिव्हिंग मेसेज? सबकॉन्शियसला काय मेसेज देता तुम्ही? तुम्ही बिझी आहात, बिझी आहात, बिझी आहात, बिझी आहात, बिझी आहात. तो काय म्हणतो? हा, तू बिझीच आहे, बिझीच आहे, बिझीच आहे. तुम्ही म्हणा मी ऑक्युपाईड आहे, आय एम ऑक्युपाईड. मी थोडंसं एका कामात आहे, मग नंतर मी ते करेल पुढचं काम. आपण काय म्हणतो? सर मला आहे ना ते करायचं आहे तुमचा पुढचा कोर्स, पण आहे ना मी सध्या सर बिझी आहे. बिझी नाही आहे तुम्ही. तुम्ही असं म्हणा की सर मी एका वेगळ्या विषयात आहे सध्या, तो विषय झाला की मी करते. बिझी म्हटलं की तो बिझीपणा संपणारच नाही तुमचा. पुढची गोष्ट, पुढचं बघा, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. असेच मी तुम्हाला 51 पेक्षा जास्त वर्ड देणार आहे. आय डोंट हॅव मनी, हे नका म्हणू. असं म्हणा की आय कॅन अरेंज मनी, किंवा आय हॅव टू अरेंज. असं म्हणा की मला अरेंज करावं लागतील. असं नका म्हणू की माझ्याकडे नाहीये. नाहीये म्हटलं की तुम्ही तो मेसेज गेला. कुठला? नाहीचा मेसेज गेला. आय डोंट हॅव नॉलेज, मला त्याबद्दल काही माहिती नाही. आय डोंट हॅव नॉलेज. तुम्ही काय म्हणा? आय एम एक्सप्लोरिंग इट, मी एक्सप्लोअर करतोय त्या गोष्टीला, मी शिकतोय ते, मी बघतोय आता त्या गोष्टी. असं म्हणा. समजलं का हे किती लोकांना पॉवरफुल वाटलं? टाईप पी इन द चॅट बॉक्स. पी फॉर पॉवरफुल. हाऊ मेनी पीपल थिंक इट इज पॉवरफुल? टाईप पी इन द चॅट बॉक्स. आर यू विथ मी गाईज? थँक यू, व्हेरी गुड. Okay, the last slide of my session, and that is you. Hello, listen to me. You are the creator of your life. You are the creator. Nobody else will create your life. You should create your life, or you will create your life. So आज से जो चाहोगे वो बन सकते हो, वहां तक जा सकते हो, लेकिन पहले हमें वो चाहना पड़ेगा. यस और नो? है ना? कोई तो भी मूवी आया था बीच में, उसके में उसमें एक डायलॉग तो बहुत अच्छा, कि अगर तुम शिद्दत से किसी चीज को चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है. लेकिन प्रॉब्लम ये है, हमारा चैलेंज ये है, हमारा कंसर्न हमारा ये है कि हम उस चीज को चाहते ही नहीं. तो आज से हम अगर चाहना शुरू कर दे किसी चीज को, तो वो हमारे साथ आना शुरू हो जाएगी. ओम शांति ओम. राइट? है ना? दैट इज नॉट इम्पोर्टेंट विच मूवी, इट इज इम्पोर्टेंट कि उसने क्या कहा था. है ना? और किसी किसी चीजों में फंस जाते हैं हम. ठीक आहे. सो आता पुढचं सेशन आरती मॅडम घेतील तुमचं. रेकीबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. 100% इथे राहायचं आहे एकदम.
छानपणे सेशन अटेंड करायचं आहे. शेवटी आपण 2-3 लोकांना चान्स देऊ बोलण्यासाठी. आणि आय होप की तुम्ही सेशन एन्जॉय करत असाल अशी आशा करतो. ह्या ज्या गोष्टी तुम्ही शिकताय, पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो, ह्या ज्या गोष्टी तुम्ही शिकताय ह्या फक्त बेसिक गोष्टी आहेत. याला अजून खूप ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे, जिथं तुम्ही रिअलाइज केलं पाहिजे, तुम्ही फील केलं पाहिजे की हा यार कुछ तो हो रहा है मेरी जिंदगी में. मी करत नाहीये काही तरी ऑटोमॅटिक गोष्टी होत आहेत. आणि आतापर्यंत असं होत नव्हतं. त्याला म्हणतात मॅजिक. आणि मग म्हणतात लोक रेकी जादू आहे. रेकी जादू नाही आहे, जादू तुम्ही आहे. जादू आपल्यामध्ये आहे. समजलं? ओके. चलो, सो आरती मॅडम प्लीज टेक. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. आणि सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचं आपलं दुसरं सेशन आहे रेकीचं, पहिल्या डिग्रीचं. आणि याच्यामध्ये सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे. आता सरांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आणि इतक्या छान छान सांगितल्या की खरंच हे शब्द लिहून ठेवा. आपलेच शब्द आपल्यासाठी किती काम करतात याविषयी त्यांनी खूप सुंदर उदाहरणं दिलीत. त्यामुळे या प्रत्येक गोष्टींमधले ते इंटेन्शन सांगण्यामागचे ना ते सुद्धा समजून घ्या आणि त्या गोष्टी लिहून ठेवा आपल्या डायरीमध्ये. तुम्हाला सातत्याने सांगितले जातंय कारण या मुमेंटमध्ये आजच्या दिवसात लक्षात राहतं पण उद्या आपण विसरून जातो त्या गोष्टी. सो त्यासाठीच वारंवार वारंवार ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी, तर एखादा शब्द जरी आयुष्यातला बदलला ना तर त्या शब्दाचा अर्थ किंवा त्याचा इम्पॅक्ट संपूर्ण आपल्या दिवसावरती किंवा आयुष्यावरती देखील होऊ शकतो. सो काळजीपूर्वक जे काही चाललेलं आहे इथे त्या सगळ्या गोष्टींकडे 100% इथे राहून लक्ष द्या कारण रेकी हे शिकवते वर्तमानात राहायला. ओके. सो टेक इट इझी. सगळ्या गोष्टी इट्स ओके म्हणून शांततेपणे घालवा. त्या सिच्युएशनल आहेत हे सुद्धा लक्षात घ्या की सिच्युएशनल गोष्टींना आपल्याला इट्स ओके म्हणायचं आहे. आपल्यातलं फायर कमी नाही करायचंय कोणती गोष्ट करण्याविषयी, पण सिच्युएशनल जो स्ट्रेस क्रिएट होतो, चिंता क्रिएट होते, त्या गोष्टींना इट्स ओके म्हणता यायला हवंय. हे सरांनी आता सांगितलं उत्तम प्रकारे. नक्कीच याचा वापर करा. खूप लाईफमध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या चुटकीसरशी बदलायला सुरुवात होते. मग ही रेकीची जादूमय एनर्जी आहे ना ती मग तुम्ही खूप उत्तम प्रकारे अनुभवता. सो पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि आज आपण शिकणार आहोत रेकीची वैशिष्ट्ये आणि रेकी उपचार. सो रेकीची वैशिष्ट्ये काय आहेत याविषयी सुद्धा आपण आज बघणार आहोत आणि त्याचबरोबर रेकी उपचार काय आहेत याविषयी देखील बघणार आहोत. पण पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक दिवसाला आपण, कालचा पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे, काल आपण एक इंटेन्शन क्रिएट केलं होतं दिवसाची सुरुवात करताना किंवा रेकीचा पहिला दिवस होता तर सुरुवात करताना. तर आठवतंय का की काय इंटेन्शन होतं कालचं आपण जे क्रिएट केलं? सांगा बरं जरा चॅट बॉक्समध्ये. आहेत ना सगळे? ऍक्टिव्ह राहायचं आहे, इथेच राहायचंय वर्तमानात. चॅट बॉक्स ओपन आहे तुमच्यासाठी. सांगा बरं कोणाला आठवतंय का की कालचं आपलं काय इंटेन्शन होतं? ओके. मला दिसत नाहीये का कोणी अजून रिप्लाय दिलेला नाहीये. पूर्वग्रह सोडून देणे, महेश सरांनी रिप्लाय केला. येस येस करेक्ट. थँक्यू सो हम्म. मच सर. अश्विनी म्हणजे मॅडमनी पण केलं सेम. ओके ओके ग्रेट ग्रेट. सो थँक्यू सो मच. ह्या गोष्टी, हे जे शब्द आहेत हे सुद्धा इंटेन्शन तुम्ही लिहून ठेवा. 7 दिवसामध्ये आपलं हे पूर्ण ब्रेन वॉश प्रॉपर चांगल्या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. त्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी इथे कुठे ना कुठेतरी मेन्शन केल्या जातात. पीपीटी मध्ये म्हणा, सांगण्यातनं म्हणा, त्या गोष्टींचा सांगण्यामागचा उद्देश तोच असतो. सो हे कालचं उद्देश होतं की पूर्वाग्रह सोडून द्यायचा आहे. नवीन गोष्ट शिकताना आयुष्यामध्ये प्रत्येक दिवसाची सुरुवात करताना काल काय झालं हे रात्री झोपायच्या आधी सेटल करून झोपायचंय. सो नवीन दिवसाला नवीन पद्धतीने सुरुवात करणं खूप सोपं आहे. सो आजच्या दिवसाची सुरुवात करूया आणि आजचं इंटेन्शन आपण बघूया काय आहे. ट्रस्ट द टायमिंग ऑफ युअर लाईफ. हे फार महत्वाचं आहे. आजचं इंटेन्शन आपल्याला काय सेट करायचं की योग्य वेळ कोणती आहे. आपल्याला खूपदा प्रश्न पडतो की एखादी गोष्ट आपल्याला आयुष्यात करायची तर त्याची योग्य वेळ काय आहे. तर ती योग्य वेळ म्हणजे आत्ता, या क्षणामध्ये आहे, म्हणजे नाऊ. कधीही तुमच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट मी अजून 1 वर्षांनी करेन, 2 वर्षांनी करेन, आता माझ्याकडे वेळ नाही, सेकंड डिग्री थर्ड डिग्री मी पुढच्या महिन्यात करेन, आता वेगळं शेड्यूल लागले. हे सगळं आपल्या मनामध्ये प्रश्न असतात. पण वेळ निघून जाते, वेळ आपल्या हातात ती नाहीये. सगळ्यांना 24 तास मिळतात. ते 24 तासातली काही जण ते 24 तासाचा वापर पूर्णतः करतात, काही जण करत नाहीत. जे करतात, काल पण सरांनी खूप छान एक्झाम्पल दिलं होतं की 100 पैकी 95% लोकांना माहिती, 95 काही 100% लोकांना माहिती असतं किंवा धरून चला 95% लोकांना सगळं नॉलेज असतं.
पण त्यातली 5च लोक का सक्सेसफुल होतात 100%? कारण ती लोक इम्प्लिमेंट करतात त्या गोष्टी. सो लाईफमध्ये तुम्ही जेवढं इम्प्लिमेंट करणार तेवढ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. आणि जे काही सक्सेसफुल लोक आहेत त्यांच्या मागचा किंवा त्यांच्या सक्सेसचा हाच फंड आहे की ते लाईफमध्ये त्या त्या गोष्टी त्या त्या वेळेला इम्प्लिमेंट करतात. मग आता तुम्ही या रेकीच्या प्रवाहामध्ये आलेला तर ही उत्तम गोष्ट आहे. माझं वय किती आहे, 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात घडायला हवं होतं, 2 वर्षापूर्वी घडायला पाहिजे होतं, हे सगळं ऍक्च्युली फक्त आपल्या विचारांचा पार्ट आहे. आत्ता घडतंय ना, वेलकम करा, ऍक्सेप्ट करा आणि त्या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये ते स्थान द्या. आणि नक्कीच हा प्रवाह कंटिन्यू कसा राहील यासाठीचे सातत्य मात्र तुम्हाला टिकवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या ऑथेंटिसिटीला आपण जपणं गरजेचं आहे, कारण ते इतर दुसरे कोणीही जपू शकत नाही. सो आजचं जे इंटेन्शन आहे ते क्रिएट करायचं आहे की जे काही करायचं ना ते या क्षणात करायचंय. जे रेकी आपल्याला सांगतच आहे 5 नियमांमध्ये, आत्ता या क्षणामध्ये करायचंय. बेस्ट वेळ आयुष्यातली कुठली आहे, ती आहे आत्ता सध्या या क्षणामधली. सो टायमिंग जे आता आपल्या आयुष्यात आलेलं आहे ते उत्कृष्ट टायमिंग आहे. रेकीच्या माध्यमातून आपण ते जगणार आहोत. हे इंटेन्शन आपण आजच्या दिवशीचं क्रिएट केलेलं आहे. आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे बोलूयात. कारण प्रत्येक दिवशी एक इंटेन्शन क्रिएट करणं गरजेचं आहे, कारण हे माइंड प्रोग्रामिंग होत आहे. सरांनी आत्ताच कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड विषयी सांगितलं. सो हे तिकडे जाऊन बसतंय कुठेतरी. काही दिवसांनी हे सगळं मॅजिकल चेंजेस तुम्हाला तुमच्या आयुष्यात जाणवतील. डेली बेसिसवरती सुद्धा जाणवणार आहेत. त्यासाठी लिहून ठेवा अनुभव. ठीक आहे. सो पुढे जाऊयात. आजच्या दिवसाचं आपण बघणार आहोत की रेकीची वैशिष्ट्य काय आहेत. तर या रेकीची वैशिष्ट्य काय आहेत की रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. आपण याला टच थेरपी म्हणतो, बरोबर आहे, हस्तस्पर्श चिकित्सा म्हणतो. याच्यामध्ये कुठलीही जादू नाहीये. रेकीचे नक्कीच परिणाम जे आहेत ते जादूमय आहेत, पण कुठल्याही प्रकारची जादू अंधश्रद्धा नाहीये. हे वारंवार सांगण्याचं कारण हेच आहे की कोणत्याही चुकीच्या स्वतःच्या समजांना आपण खत पाणी घालायचं नाहीये. जर पूर्वाग्रह असेल तर तो इथेच या क्षणामध्ये मोडा. प्रश्न असतील तर विचारा. आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. शंका ठेवून गोष्टी करायच्या नाहीयेत. ओके. नंतर रेकी वाहक म्हणजे प्रशिक्षित व्यक्ती जे आहेत ते उपचार करू शकतात. ज्यांनी रेकीचे अटेंडमेंट घेतलेलं आहे, 3rd डिग्री झाल्यावरती आपण हिलिंग करू शकतो. मास्टर ग्रँड मास्टर झाल्यावरती आपल्यासारखेच विद्यार्थी आपण तयार करू शकतो. त्याच बरोबर फक्त शिक्षक होण्यासाठी मास्टर ग्रँड मास्टर गरजेचं नाहीये, तर लाईफ ट्रान्सफॉर्मेशन, आपले बिलीफ सिस्टम चेंज होण्यासाठी सुद्धा मास्टर आणि ग्रँड मास्टर इम्पॉर्टंट आहे. सो ग्रँड मास्टर हा आयुष्यातला महत्वाचा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जर तुम्ही रेकीच्या माध्यमात आलात तर नक्कीच प्रयत्नपूर्वक त्या स्टेज पर्यंत जाण्याचा निर्धार ठेवा पहिल्यापासून. ठीक आहे. सो प्रशिक्षित व्यक्ती म्हणजे ज्याला अटेंडमेंट मिळालंय, जो वाहक आहे तो रेकी उपचार करू शकतो. नाहीतर फक्त माहिती आहे म्हणून काही होत नाही. त्या 5% लोकांमध्ये जायचं आहे ना, तर ह्या गोष्टी फॉलो करणं तितकंच गरजेचं आहे. ही साधना तेवढी करणं गरजेचं आहे. ओके. नंतर रेकी वाहक फक्त एक माध्यम आहे. कुठल्याही याच्यामध्ये मी रेकी शिकले, मी ग्रँड मास्टर झाले, आता माझ्याकडे हे आहे ते आहे, हे कोणत्याही इगो मध्ये जायचं नाहीये. आपण वाहक आहोत. निसर्गाने आपल्याला निवडलेलं आहे, रेकीनं आपल्याला निवडलेलं आहे. नेहमी ग्रॅटिट्यूडच्या भावामध्ये राहणं गरजेचं आहे. नेहमी सरेंडरच्या भावामध्ये राहणं गरजेचं आहे. कोणाला तरी हील करता येतंय तर हे माझं कुठेतरी मला हे ब्लेसिंग मिळालेलं आहे, हा भाव अंतर्भाव असणं गरजेचं आहे. नाहीतर मी करू शकतो, मी केलं, इथं गेलो तर ते काय म्हणतात की दिवा कसा विसताना फडफडतो, त्या पद्धतीने आपण हे जे क्रिएशन केले ते कुठेतरी लयास जातं. आणि अशाच प्रकारे जेव्हा इगो क्रिएट होतो तेव्हा ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळे नेहमी ग्रॅटिट्यूड मध्ये राहणं गरजेचं आहे. रेकी तीच गोष्ट आपल्याला शिकवत असते. नंतर रेकी उपचार घेत असलेल्या व्यक्तीला ते स्वीकारणं आवश्यक आहे. आपण पहिल्यापासून कालपासून सांगणं चालू आहे की स्वीकृती महत्वाची आहे. जेव्हा आपण स्वतः ती गोष्ट स्वीकारतो एखादी गोष्ट, तेव्हा ती आयुष्यामध्ये करणं किंवा ऍक्सेप्ट करणं सोपं आहे. ऍक्सेप्टन्स महत्वाचं आहे. रेकी हिलिंग तुम्ही उद्या जाऊन जेव्हा करणार, आता 1st डिग्रीमध्ये तर आपण या गोष्टी करतच आहोत, पण एक माहितीचा भाग म्हणून या गोष्टी सांगण्याची गरज आहे की जेव्हा तुम्ही हिलिंग करणार 2nd 3rd डिग्रीमध्ये गेल्यावरती, त्यावेळेला ज्याला हिलिंग करायचं आहे त्या व्यक्तीची स्वीकृती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. समजा इथे वैशाली मॅम आहेत, त्यांना मला हिलिंग करायचंय आणि त्यांना माहितीच नाही मी हिलिंग करते, फक्त मला वाटते म्हणून मी करते, तर ती माझी स्वतःची जबाबदारी आहे. तो पण एक पार्ट येतो की ते सगळे माझ्या जबाबदारीवर मी करते. पण कविता मॅम, वैशाली मॅमने मला सांगितलं की मॅम मला ह्या ह्या गोष्टीसाठी हिलिंग हवं आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी स्वतःहून विचारलेली गोष्ट आहे. सो त्यांचा स्वतःचा ऍक्सेप्टन्स आहे. सो त्या ठिकाणी ती रेकी उत्तमच काम करणार आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. छोटासा पॉइंट आहे स्वीकृती, पण तो आयुष्यात मधल्या खूप साऱ्या गोष्टींमध्ये अप्लाय केला जातो आणि रेकीमध्ये तर तो महत्वपूर्ण आहेच.
रेकी इतर सामान्य उपचारांसोबत दिली जाऊ शकते. रेकी ही अल्टरनेटिव्ह थेरपी आहे. वारंवार सांगितलेलं आहे आमच्याकडनं, वारंवार सरांकडनं आणि माझ्याकडनं सांगितलं जातंय की अल्टरनेटिव्ह थेरपी आहे. कुठलंही मेडिकेशन जे चालू आहे, कोणत्याही पद्धतीचे काहीतरी शरीरामध्ये त्रास असू देत, मनामध्ये त्रास असू देत, त्यासाठी जर काही तुम्ही ऑलरेडी उपचार घेताय डॉक्टरांकडनं, तो तसाच ठेवायचा आहे. आपोआप हळूहळू उपचार करता करता गोष्टी कमी होऊ शकतात, औषधं सुटू शकतात, पण तो प्रॉपर कन्सल्टिंग नंतरचा पार्ट आहे. कुणालाही कधीही बंद काही करायला सांगायचं नाही. आता या स्टेजला नाहीच नाही, पुढे जाण्यासाठी सुद्धा नाही. आपण अल्टरनेटिव्ह थेरपी करतोय, रेकीचा इम्पॅक्ट होतच असतो, पण कधीही कुणाला चुकीचं फॉल्स सजेशन द्यायचं नाही. रेकी हे सांगत नाही. ठीक आहे. इथे अंधश्रद्धा किंवा फसवणूक नाही, हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की फसवणूक आणि अंधश्रद्धेचा काहीही इथे समावेश नाही. ही प्रॅक्टिकल सायंटिफिक उपचार पद्धती आहे, नैसर्गिक उपचार पद्धती आहे, आणि त्याच प्रकारे आपण इथे शिकणार आहोत आणि इथून पुढच्या गोष्टी देखील त्याच पद्धतीने फ्लो होणार आहेत. निरोगी व्यक्तींनाही रेकी उपचार दिला जाऊ शकतो. फक्त शारीरिक त्रास आहे किंवा काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम आहे, याच केसमध्ये रेकी दिली जात नाही. रेकी ही उपचार पद्धती असली तरीही ती फक्त शारीरिक व्याधींवरती काम करते असं नाही. ती आयुष्यामध्ये प्रत्येक स्तरावरती काम करत असते. जिथे सकारात्मकतेने तुम्हाला एनर्जी फ्लो करायचे, त्या प्रत्येक ठिकाणी रेकी कार्यरत असते. आता ती कशी कशी कुठे कुठे असते हे आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे रेकीचे प्रशिक्षक आहेत, प्रमाणित प्रशिक्षक आहेत, त्यांच्याकडनं रेकी उपचार घेतला जाऊ शकतो किंवा रेकी उपचार त्यांच्या मार्फत आपल्याला आपण करू शकतो, किंवा आपण जेव्हा प्रशिक्षित होतो त्यानंतर आपण ही उपचार पद्धती करू शकतो. त्यामुळे पहिली डिग्री झाली, याच्यामध्ये तुम्ही सेल्फ हिलिंग शिकत आहात. कुणीही इतरांवरती उपचार करायला जायचं नाही. हे फक्त इंट्रोडक्शन आहे, स्वतःला, स्वतःच्या चक्रांना बघण्यासाठी, ओळखण्यासाठी. सो आता फक्त हिलिंग आपल्याला शिकायचं आहे पहिल्या डिग्रीमध्ये. सेल्फ हिलिंग, टच थेरपी शिकायची आहे. जेव्हा तुम्ही सेकंड आणि थर्ड डिग्री मध्ये येणार, तेव्हा ऍक्च्युअल रेकी शिकायला तुम्ही सुरुवात करणार आहात. हे फक्त इंट्रोडक्टरी सेशन आहे स्वतःसाठीच. सो पहिलं स्वतःला बघायचं, स्वतःला भरायचं, आणि मग इतरांसाठी काम करायला तुम्ही नक्कीच थर्ड डिग्री नंतर त्या गोष्टी करूच शकता. ओके. सो रेकी उपचार कधी काम करत नाही, रेकी उपचार कधी काम करतात हे बघण्याआधी ते कुठे, कधी, कशा प्रकारे काम करत नाहीत हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. हा पॉइंट आत्ताच या बेसिक कंडिशनला किंवा बेसिक स्टेजला डोक्यामध्ये पक्का असला पाहिजे की रेकी उपचार कशावरती काम करत नाहीत. रेकी उपचार जन्माच्या समस्यांवरती प्रभावी नसू शकतात. जे काही आपण म्हणतो की जन्मापासून समजा एखाद्याला शारीरिक दृष्ट्या काही जण स्पेशली चॅलेंज असतात की त्यांच्या बॉडीचे पार्ट नसतात किंवा ज्यांना हातच नाहीत किंवा पायच नाही, अशा कंडिशन आहेत, किंवा काही फिजिकल कंडिशन मध्ये सुद्धा कुणाकुणाचं बऱ्याचदा असं होतं की श्वसन नलिका आर्टिफिशियली द्यायला लागते, कोणाचा कान नसतो, कोणाचा स्वर नसतो. या सगळ्या गोष्टींवरती ज्या जन्मापासून चालू झाल्या, ज्या काही अदर सायन्स आहेत, ऑकल्ट सायन्स, त्याच्यामध्ये काही गोष्टी केल्या जातात, त्या सगळ्या गोष्टींमध्ये रेकी कार्यरत नसते. जन्मापासून ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींवरती रेकी कार्यरत नसते, ती काही करू शकत नाही. रेकी ही सध्याची कंडिशन आहे, त्याच्यावरती काम करत असते. त्यामुळे कधीही कोणाला जाऊन कमिटमेंट तर करायची नाहीच आहे, फॉल्स कधीही कोणाला कमिटमेंट करायची नाहीये. आणि हे आपण स्वतः समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला पक्क माहिती पाहिजे, कारण आपण हिलर होण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत, तर आपल्याला माहिती पाहिजे की रेकी कुठे काम करत नाही. रेकी मृत्यू टाळू शकत नाही. खूपदा अशा गोष्टी येणार आहेत जेव्हा तुम्ही पुढे पुढे जाणार आहात. सेकंड थर्ड डिग्री ग्रँड मास्टर जेव्हा व्हाल, तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत, फेस करायला मिळणार आहेत की रेकी मृत्यू टाळू शकत नाही. खूप कंडिशन मध्ये, विचित्र कंडिशन मध्ये लोक असतात, अगदी खूप मृत्यूला टेकलेल्या कंडिशन मधल्या हिलिंग सुद्धा तुम्हाला येतील फ्युचरमध्ये. त्या ठिकाणी स्पष्टता असणं गरजेचं आहे, ट्रान्सपरन्सी राखणं हिलिंगच्या प्रोसेसमध्ये खूप गरजेचं आहे की मृत्यू ही हिलिंग जे काही करणार आहोत त्यांनी आपण त्या गोष्टी इझी करू शकतो, त्या बऱ्या करू शकतो, पण त्यासाठी पर्टिक्युलर टाइम नाहीये, हे सुद्धा सांगणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर मृत्यूवरती रेकी काम करू शकत नाही, कारण जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाहीये, तो कधीच कोणाच्या हातात नव्हता. त्यामुळे रेकी सुद्धा त्यावरती काम करत नाही. मृत्यू टाळू शकत नाही, ती बरं करण्यासाठी पूर्णतः कार्यरत असते. योग्य वेळ दिलं, योग्य मार्गदर्शन केलं, योग्य आपली साधना असेल, योग्य प्रकारे आपण उपचार करत आहोत, तर नक्कीच त्याचा इफेक्ट आहेच. ठीक आहे. शस्त्रक्रियेनंतर शरीरातील एखादा अवयव काढून टाकला असल्यास रेकीच्या उपचार प्रभावाने त्या अवयवाची पुनर्निर्मिती होऊ शकत नाही. म्हणजे ऑपरेशन करून एखादा अवयव काढलाय, समजा अपेंडिक्स आहे किंवा आपण कुठला पण बॉडी मधला आपला पार्ट जर काढला आहे, काही इन्फेक्शन होते त्यानुसार, तर तो पुन्हा तयार होत नाही. एखादा तुम्हाला येऊन म्हणू शकतो की समजा बॉडी मधलं हे झालं, तर हा पार्ट काढलेला आहे, तर मग तो रेकीच्या उपचाराने होईल का, तर नाही, तसं नाही.
नॅचरली ज्या गोष्टी बॉडीमध्ये आहेत त्याच गोष्टींवरती काम करणार आहे. आर्टिफिशियल म्हणजे ऑपरेशन करून शस्त्रक्रियेने जी गोष्टी काढल्या जातात शरीरातला, तो भाग पूर्णतः परत निर्माण होत नाही. ही सत्यता आहे आणि ते ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रत्येकाला वेगळा अनुभव येणार आहे. अटेनमेंटच्या वेळेला वेगळा अनुभव येणार आहे. सगळी प्रोसेस करताना वेगळा अनुभव येणार आहे. हे 7 दिवस आपण शिकतोय, यात सुद्धा प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. त्यामुळे तो नोट डाऊन करा. त्याला अनुभव आलाय मला नाही आलाय या कंपॅरिझन मध्ये जायचंच नाही. आपला अनुभव आपल्या विचारांवरती, आतापर्यंत कशी कार्यपद्धती आपल्या विचारांची चालू आहे त्याच्यावरती असू शकतो. आता आपण इथे किती लक्ष देतोय त्यासाठी सुद्धा असू शकतो. ओके. सो प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार आहे. रेकी उपचारांसाठी योग्य वेळ दिला नसेल तर त्या बाबतीत रेकी प्रभावशाली होऊ शकत नाही. म्हणजे साधारण आपण असं कधीच सांगू शकत नाही की तुम्हाला 3 दिवसात ह्या गोष्टींमध्ये बरं वाटेल किंवा आठवड्यात वाटेल किंवा महिन्याभरात वाटेल. कधी कधी एका दिवसात सुद्धा फरक पडत असतो. समोरच्याचा ऍक्सेप्टन्स किती आहे, आपल्याकडनं आपण ते किती प्रभावशाली हिलिंग करतो, फरक पडतो. पण मूळतः एखादी गोष्ट नष्ट होण्यासाठी, मनातली किंवा शारीरिक गोष्ट नष्ट होण्यासाठी काही काळासाठी तुम्हाला त्या हिलिंग करायलाच लागतं. आणि तो किती काळ असू शकतो याच्याविषयी फिक्स आपण सांगू शकत नाही. हे कधीही सांगता येत नाही. ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची आहे. सो आतापर्यंत आपण बघितलं की रेकी कोणत्या बाबतीत काम करत नाही, म्हणजे रेकी उपचार कोणत्या गोष्टींबाबत काम करत नाही हे आधी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर ते कुठल्या बाबतीत काम करत आहेत हे आपण बघूयात आता पुढे जाऊन. आहेत ना सगळे इथे, का गेलेत फिरायला? आहेत ना अवेलेबल? येस. सो इथेच राहा, स्टे ट्यून, प्रेझेंट मध्ये राहायचं आहे. इकडे तिकडे फिरायला जायचं नाही. म्हणूनच कॅमेरा ओपन करा हे वारंवार सांगितलं जातं, कारण यामधनं तुम्ही इथेच राहणार आहात. सो इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आता आपण बघितलं की कशावरती रेकी उपचार काम करत नाही. आता बघूयात आपण की रेकी उपचार कशावरती काम करतात. ठीक आहे. सो रेकी उपचार कुठे काम करतात हे आपण बघूयात. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यामधली स्वास्थ्य संबंधी. स्वास्थ्य आहे तर सगळं तंदुरुस्त आहे. शरीर तंदुरुस्त आहे तर गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे एनर्जी आहे. तर नक्कीच रेकी स्वास्थ्यावरती काम करते. टच थेरपीनं आपण या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये रेकीच्या मार्फत करत असू. तर स्वास्थ्य संबंधी म्हणजे काय, मग हे करताना, हे इंटेन्शन क्रिएट करताना किंवा हिलिंग संदर्भात तुम्ही यामध्ये काय काय तुम्ही अफर्मेशन क्रिएट करू शकता किंवा स्वयंसूचना करू शकता, त्याचं काही एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. तुम्हाला नोट्स मध्ये सुद्धा ते मिळणार आहेत. काही गोष्टी आहेत त्या आपण घेऊया की प्रत्येक दिवशी मी पूर्णपणे स्वस्थ होत आहे. माझ्या शरीराची प्रतिकारशक्ती पूर्णपणे कार्यरत आहे. मी नेहमी पूर्ण आरोग्याच्या विचारात असतो किंवा असते. आपल्या आपल्या पद्धतीनं घ्यायचं आहे. माझ्या जीवनात पुरेसा व्यायाम आणि आराम होत आहे. मी माझ्या शरीरावरती प्रेम करत आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी ऊर्जेने भरलेली आहे. मी प्रत्येक दिवशी संतुलित आहार घेत आहे. आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी हे सगळे पॉइंट तितकेच महत्वाचे आहेत. का? कारण स्वास्थ्य हे आयुष्यातलं महत्वाचं आहे. जसं म्हणतो ना आपण की शरीर हे मंदिर आहे आणि त्याच्या आतमध्ये जो काही प्राण स्थित आहे, ज्याला आपण आता सध्या एनर्जी म्हणतो आहे, हा प्राण म्हणजे त्या देवळातला ते देवस्थान आहे किंवा ती एनर्जी आहे जी आपण एक हायर एनर्जी सोर्स म्हणतो आता रेकीला. तर हा प्राण सुद्धा तोच आहे. प्राण निघून गेला तर काय राहतं? फक्त शरीर राहतं आणि त्या ठिकाणी सगळ्या प्रोसेस थांबतात. सो स्वास्थ्य हा अतिशय महत्वाचा आहे. हे काही अफर्मेशन आहेत की तुम्ही त्याचं तुम्हाला मिळतीलच नोट्समध्ये, पण तुम्हाला आता हवंय तर तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आपण पुढे जाऊया. सो स्वास्थ्यासंबंधी रेकी उत्तमरित्या कार्यरत आहे आणि काम करत असते. सो पहिल्यांदा स्वास्थ्यासंबंधी रेकी काम करते. फिजिकल गोष्टींवरती रेकी काम करते हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरी इथे स्पेशली सांगितलं. आय होप सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढला असेल. आपण पुढे जाऊयात. प्रेमासंबंधी आयुष्यामध्ये आता सरांनी सांगितलं की महत्वाची गोष्ट काय आहे. त्यांनी हे पण सांगितलं की एक काही त्याच्यावरती प्रॅक्टिकल झालेला आहे, प्रयोग झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक सायंटिफिक दृष्टीने काही गोष्टी बघितल्या गेल्या आहेत की त्याच्यामध्ये नातेसंबंध जर तुमचे सुदृढ आहेत तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात सुखी व्यक्ती त्याच आहेत की ज्यांचे नातेसंबंध सुदृढ आहेत. अशा आशयाच्या काही गोष्टी सरांनी मगाशी सांगितल्या. तर प्रेम संबंध म्हणजे फक्त स्त्री आणि पुरुष या संदर्भात होत नाही. आपले जे काही घरातली मंडळी आहेत, आपले फॅमिली मेंबर्स आहेत, आपण जिथे काम करतो, बॉस आहेत, मित्र आहेत, हे सगळ्यांशी असणारे माझे नातेसंबंध मधुर आहेत. माझा मित्रांशी मनपूर्वक संवाद मी साधत आहे डेली बेसिसवरती, रेग्युलर दैनंदिन जीवनामध्ये. हे म्हणणं तितकंच गरजेचं आहे. हे अफर्मेशन आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या हवा तर. मी प्रत्येक संबंधात जीवन, उत्साह, आनंद आणि खुशी किंवा आनंदाचा अनुभव घेत आहे. मी मित्रांसाठी एक चांगला मित्र बनत आहे आणि सहजपणे त्याचं कौतुक करत आहे. मला माहिती आहे की दुसऱ्या व्यक्तीला बदलता येत नाही, पण मी त्यांना जसे आहेत तसे स्वीकारतो आहे.
मी जे काही करत आहे त्यामुळे माझ्या जीवनात प्रेम वाढत आहे. सो हे जे प्रेमाचे संबंध आहेत, रिलेशनशिप आहे, हे इतरांशी जेवढे इम्पॉर्टंट आहे, इतर जण आपल्या रिलेशनशिपमध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये असणारे किंवा ही सगळी जी माणसं आपल्या भोवती आहेत, त्यांच्याशी हे रिलेशनशिप जपणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच स्वतःशी जे रिलेशनशिप आहे जपणं तितकंच महत्वाचं आहे. सो रेकी स्वतःशी कनेक्शन आपण पहिल्या डिग्रीमध्ये सेल्फ हिलिंग शिकतोय, तर ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की आपण स्वतःशी स्वतःचे संबंध कसे जपत आहोत. सो स्वास्थ्यासंबंधी रेकी काम करतच आहे. आपले जे नातेसंबंध आहेत इतरांशी आणि स्वतःशी असणारे, यावरती देखील रेकी उत्कृष्टरित्या काम करते. आता फक्त आपल्याला माहिती बघायची आहे. तुम्हाला ह्याची सगळी मजा सेकंड थर्ड डिग्रीमध्ये कळणार आहे की त्याचा वापर कसा करायचा, हिलिंग कसं करायचं, स्वास्थ्यासंबंधी, शारीरिक समस्यांसंबंधी, आपल्या रिलेशनशिप संबंधी अजून काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी शेअर करते. त्या तुम्ही बघा की नक्कीच ह्या गोष्टींवरती देखील रेकी काम करते. ओके, येस. सो पुढे जाऊयात. नंतर आहे अभ्यासासंबंधी. खूप जणांना हा प्रश्न असतो की मुलं अभ्यास करत नाही, चंचल आहेत, तर त्या गोष्टींवरती रेकी काम करते का? हो, जरूर काम करते. कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी रेकीचा आपण वापर करू शकतो. मुलं एका ठिकाणी बसून अभ्यास करावं म्हणून या गोष्टीसाठी वापर करू शकतो. सो यासाठी काही अफर्मेशन आहेत, काही आपण म्हणू शकतो का गोष्टी, इंटेन्शन क्रिएट करू शकतो का, तर ती काय ती बघूयात आपण. प्रत्येक दिवस माझी संकल्पशक्ती वाढत आहे. मी जे काही शिकतो ते मला सहजपणे लक्षात येते. हे स्वतःसाठी वापरायचं आहे सध्या. आणि पुढे जाऊन सेकंड थर्ड डिग्रीमध्ये जेव्हा तुम्ही हिलिंग करणार आहात, डिस्टन्स हिलिंग करणार, त्या ठिकाणी हे इतरांसाठी वापरायचं आहे. ओके, मी या वर्षाच्या परीक्षेत उत्तम प्रकारे पास झालो आहे, हे आधीच क्रिएट करायचंय, वर्ष संपल्यावरती नाही. आता या क्षणामध्ये, या मुमेंटमध्ये क्रिएट करायचंय. माझी एकाग्रता वाढलेली आहे. सो अभ्यास कुठल्या, आता रेकीचा सुद्धा आपण अभ्यास करतो, यासाठी सुद्धा हे करू शकतो की हे सगळं व्यवस्थित स्मूथली पार पडलं पाहिजे. यासाठी सुद्धा रेकी उत्तमरित्या कार्य करत असते. पुढे जाऊयात. आपण बघूया की व्यक्तित्व विकासासाठी रेकी काम करते का, तर येस, हो, काम करते. दररोज माझा आत्मविश्वास वाढत आहे, हे डेली बेसिसवरती स्वतःशी म्हणायचंच आहे. सर डेली बेसिसवरती ऍक्टिव्हिटी देत आहोत, इथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला मिळत आहेत, अफर्मेशन सुद्धा मिळत आहेत, ते ते फॉलो करायचे आहेत. ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि तेवढेच त्याचा इम्पॅक्ट सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये होतो. मी माझ्या जीवनाला सकारात्मक दिशेने बदलत आहे. मी माझ्या जीवनात आत्मनियंत्रण वाढवत आहे. माझं जीवन आनंद आणि शांततेने भरलेलं आहे. माझ्या जीवनातील सर्व अडथळे समाप्त होत आहेत. दररोज मी दृढ, समर्पित आणि स्वतंत्र होत आहे. दररोज माझी आतली अंतर्निहित प्रज्ञा जागृत होत आहे, म्हणजे आतली जी काही एनर्जी आहे ती जागृत होत आहे. सो अशा प्रकारे व्यक्तित्व विकास, स्वतःच्या विकासासाठी सुद्धा आपण या सगळ्या गोष्टींचा वापरासाठी सुद्धा, आपलं व्यक्तित्व विकास करण्यासाठी सुद्धा रेकीचा वापर होतो. सो तुमचे जे काही प्रश्न असतील की कुठे कुठे रेकीचा वापर होतो, तर व्यक्तित्व विकासासाठी सुद्धा रेकीचा वापर होतो. ओके, सो पुढे जाऊयात आणि अजून काही गोष्टी बघूयात. सगळ्यात महत्वाची गोष्टी, सगळ्यांच्या कामाची गोष्ट आहे की धन आणि व्यापार जो आहे त्या बाबतीत रेकी काम करते का, तर नक्कीच आहे. आपला बिझनेस आहे तो वाढवण्यासाठी जे काही आपण उत्पन्न निर्माण करतो आहोत, आपल्या बिझनेस मधनं, जॉब मधनं जे काही येतंय, आपल्याकडे धन येतोय, पैसा येतोय, मनी येतोय, त्या सगळ्यांच्या बाबतीत उत्कृष्टरित्या रेकी कार्यरत असते. मग यासाठी काही इंटेन्शन क्रिएट करू शकतो, यासाठी काही आपण आहेत का, तर नक्कीच आहेत. दररोज मी समृद्ध होत आहे, हे स्वतःला, यातलं एकच उचला, सगळं उचलण्याची गरज नाहीये, सगळं म्हणण्याची गरज नाही. एक जे तुम्हाला भावतंय ते उचला आणि ते रिपीट मोडवरती त्याचं काय म्हणतात की जपायचं पण आहे आणि जपायचं पण आहे, या दोन्ही गोष्टी करायच्यात. सो प्रत्येक दिवसात माझ्या व्यवसायाचा आयकर वाढत आहे. सर्व प्रकारच्या समृद्धी आणि प्रचुरता माझ्याकडे येत आहेत. जीवनात मी जे काही इच्छितो ते आरामात मिळवत आहे. दररोज मला जीवनात उत्तम संधी मिळत आहे. माझ्या सर्व महत्वाकांक्षा पूर्ण होत आहेत. माझ्या जीवनात चमत्कार घडत आहे. फक्त एवढं म्हणा की माझ्या जीवनात चमत्कार घडत आहे. रेकी तो रेकीच्या मार्फत ते माझ्या आयुष्यामध्ये हा निसर्ग चमत्कार घडवून आणत आहे. म्हणायला सुरुवात करा. होतोय नाही होतोय नंतरचा प्रश्न आहे, म्हणायला तर सुरुवात करा. सबकॉन्शियस माइंड काम करते या गोष्टींवरती. ओके, सो नक्कीच आपल्या पैशांबाबत देखील रेखी कार्यरत आहे. सो तुमच्या हे जे काही प्रश्न मनात राहिले असतील त्याची उत्तरं, जसं सरांनी सांगितलं की डेली बेसिसवरती तुम्ही जर 100% कॉन्सन्ट्रेशन जर इथे येत आहे आणि कार्यरत आहे, तुमची बुद्धी, तुमचं मन इथेच आहे, याच ठिकाणी तुमचं शरीर पूर्णतः लक्ष आहे, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार. तर अजून काही गोष्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा रेकी काम करते की प्रत्येक दिवसात जीवनासाठी अधिक जीवनासाठी अधिक उत्साही होत आहे. म्हणजे प्रत्येक दिवसात मी जीवनासाठी अधिक उत्साही होत आहे, मी वेळेचा सदुपयोग करत आहे.
मी वेळ आणि ऊर्जेचा असा उपयोग करत आहे की माझ्या उद्दिष्टांना प्राप्त करू शकतो. आयुष्यात गोल्स आहेत, एम आहे, त्यांना प्राप्त करणं सहज शक्य आहे. रेकीच्या माध्यमातून तुम्ही सेल्फ हिलिंग करणार, तुम्ही इतरांना हिलिंग करणार पुढे जाऊन. या सगळ्या बाबतीत रेकी कार्यरत आहे. मी परिस्थितीला त्याच्या स्वरूपात स्वीकारत आहे. स्वीकृती महत्वाची आहे. वारंवार स्वीकृती, स्वीकार हा शब्द तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, कारण तो इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या या सगळ्या गोष्टींचा. मी प्रत्येक काम जलद, सक्षम आणि लक्षपूर्वक करत आहे. माझ्या सकारात्मक विचारांमुळे मी सकारात्मक होत आहे. सो सकारात्मकता ही सुद्धा आयुष्यात महत्वाची आहे आणि रेकी आपल्याला वर्तमानात राहायला शिकवतच आहे, पण त्याचबरोबर सकारात्मक राहायला देखील शिकवत आहे. सो या सगळ्या गोष्टींवरती रेकी कार्यरत आहेत. अजून अशा खूप गोष्टी आहेत. हे एक आपल्या अभ्यासाचा पार्ट आहे म्हणून, पण ज्या ज्या गोष्टींचा तुम्ही विचार करू शकता, ज्या ज्या सकारात्मक गोष्टी आहेत, त्या सगळ्या सकारात्मक गोष्टींसाठी रेकी कार्यरत आहे. कारण रेकी एनर्जी आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये सामावली आहे, सजीव निर्जीव सगळ्यांमध्ये. सो प्रत्येक गोष्टीसाठी रेकीचा वापर होतो. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, की तुम्ही मागता मागता थकाल, पण रेकी देता देता थकणार नाही. सो जितका उत्कृष्ट विचार तुम्ही तुमच्या आयुष्यात करणार आहात, तेवढीच रेकी तुमच्यासाठी कार्यरत असणार आहे. सो प्रगल्भतेचा वापर करायचा आहे, उत्कृष्ट विचार आपल्याला करायचा आहे. सो आज आपण हे सगळं बघितलं की रेकी कुठे काम करते, कुठे काम करत नाही, आणि रेकीची काय वैशिष्ट्य आहे हे सगळं आपण आज बघितलेलं आहे. वारंवार तुम्हाला याचं रेकॉर्डिंग सुद्धा मिळणार आहे. ह्या गोष्टी बघा, ऐका, ते अफर्मेशन बोला, इंटेन्शन क्रिएट करा. आपण डेली एक इंटेन्शन बघत आहोत. सर डेली एक काहीतरी नियम रूल सांगतायत, तो सुद्धा फॉलो करायचा आहे. सो इट्स ओके. स्वतःला शांत करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. ओके. सो खूप खूप धन्यवाद तुम्ही माझं ऐकून घेतल्याबद्दल. थँक्यू सो मच. तुमचे काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊया. हँड ओव्हर टू यू सर. थँक्यू येस, सो मच. आपण तुमचे प्रश्न नक्कीच घेऊ, पण तत्पूर्वी आजची ऍक्टिव्हिटी काय आहे ते आपण तुम्हाला येस. देणार आहोत. ओके. आणि उद्या आपण काय शिकणार आहोत ते पण मी तुम्हाला आधी सांगून देतो. तर उद्यापासून आपण चक्र काय असतात है ना, आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये 7 चक्र आहेत है ना, माहीत असतील तुम्हाला, काही लोकांना माहीत असेल, काही लोक आज सर्च करा गुगलवर वगैरे. सो ते चक्र काय आहेत, त्याचं काय काय, प्रत्येक चक्राची काय विशेषता आहे, त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये काय बदल होतो, त्याला कसं कंट्रोल करता येईल, त्याला कसं ॲक्टिवेट करता येईल, त्याला कसं बॅलेन्स करता येईल, हे सगळ्या गोष्टी आपण उद्यापासून पुढे शिकणार आहोत. हे 2 दिवस जे होते, कालचा आणि आजचा दिवस, हे तुमचं एक बेस बनवणं गरजेचं असतं, की बाबा जी गोष्ट तुम्ही करायला सुरुवात करताय ती गोष्ट काय आहे, ती कशी आहे, त्याला कसं केलं पाहिजे हे समजण्यासाठी हे 2 दिवस होते. ठीक आहे. तरी त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या असतील. एक ऍक्टिव्हिटी आपण बघू, लोकिता मॅडम, कविता मॅडम, आणि मग आपण प्रश्न घेऊ. हां, ठीक आहे. सो आज आपल्याला, काल जसं मी काल ऍक्टिव्हिटी सांगितल्या होत्या तशाच काही 2 ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला आज पुन्हा सांगणार आहे. पहिली आहे सूर्यनमस्कार ऍक्टिव्हिटी. ती काय आहे सूर्यनमस्कार, म्हणजे नॉर्मल आपण जे सूर्यनमस्कार करतो तसं नाही बरं का, ही वेगळी सूर्यनमस्कार ऍक्टिव्हिटी आहे. पहिले तर काल ज्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिल्या त्या, आणि आज ज्या तुम्हाला मिळणार आहेत त्या, आणि ज्या उद्या परवा मिळणार आहेत त्या सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत. असं नाही की बाबा फक्त ऐकून ऐकून रिझल्ट कसं काय येईल मला सांगा तुम्ही. तुम्ही समजा स्विमिंग शिकायला गेले आणि दररोज तुम्ही तिथे जाऊन बघता, वाह काय छान लोक स्विमिंग करतात बरं, छान छान छान, हां बरं बरं बरं, मस्त मस्त, आणि घरी येता तुम्ही रोज. असं जर तुम्ही 1 महिना नाही 6 महिने जरी केले तर तुम्ही स्विमिंग शिकाल का हो? येस नो? आन्सर इज नो. यू हॅव टू जम्प इन टू द पूल. काय? यू हॅव टू जम्प इन टू द पूल. जेव्हा तुम्ही पूलमध्ये जम्प कराल तेव्हा तुम्ही शिकाल. तर पूलमध्ये जम्प करणं म्हणजे काय? ती ऍक्टिव्हिटी करणे है ना. तर ज्या ज्या ऍक्टिव्हिटी दिल्या जातात त्या केल्या पाहिजे. जसा वेळ मिळेल तसा करा. रात्री मिळेल रात्री करा, दिवसा मिळेल दिवसा करा, कधी पण करा. तर सूर्यनमस्कार ऍक्टिव्हिटी ही आजची एक नवीन ऍक्टिव्हिटी. काय आहे सूर्यनमस्कार म्हणजे? काय सूर्यनमस्कार घालायचे का? नाही. सिम्पल काम करायचं. सकाळी उठले तुम्ही की जिथून तुमच्या घरातून जर का सूर्य दिसत असेल तर फार चांगली गोष्ट आहे. दिसत असेल तर त्या जिथून दिसतो त्या ठिकाणी जाऊन उभं राहायचं. आणि जर का दिसत नसेल समजा घरातून, तर इमॅजिन करायचं की बाबा जिथं उजेड येतो तिथं तो आहे. त्या उजेडात तिथं उभं राहून तुम्हाला दोन्ही हात असे करायचे. करा बरं जरा सर्वांनी एकदा. असे असे करायचे दोन्ही हात एकदम तुमच्या या शोल्डरच्या लाईनमध्ये असे करायचे दोन्ही हात. तुमचा जो डावा हात आहे तो असा असेल आकाशाकडे, डावा, आणि उजवा जो आहे तो असा असेल जमिनीकडे. ठीक आहे. ओके.
आणि असं तुम्हाला 3 मिनिटापर्यंत करायचं आहे. आणि तुम्हाला डोळे लावून असं इमॅजिन करायचं आहे की त्या सूर्याची जी शक्ती आहे, त्या सूर्याकडून येणारी जी काही पॉझिटिव्हिटी आहे, ती या हातातून माझ्यात सामावत आहे, माझ्यात जात आहे. आणि ते या हातातून जाऊन संपूर्ण बॉडीमध्ये ट्रॅव्हल करून मग या हातातून ते जे काही एक्स्ट्रा एनर्जी असेल, समजा जेवढी मला पाहिजे तेवढी माझ्याकडे स्टोअर होईल. आणि जे काही एक्स्ट्रा एनर्जी आहे ती या हातातून निघून कुठं जात आहे? जमिनीमध्ये जात आहे. असं तुम्हाला किती मिनिटासाठी करायचं आहे रोज? 3 मिनिट्स. ठीक आहे. रोज उठल्याबरोबर ही ऍक्टिव्हिटी तुम्ही करा. 2 4 5 दिवस करून बघा. तुम्हाला काय फरक पडतो ते सांगा. ठीक आहे. घडी डिटर्जंट सारखं काम आहे आपलं. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, है ना. पहिले करून बघा. तसंच नका जज करू की अरे काय नाही हो, असं नाही. असं पहिले करा. जर तुम्हाला रिझल्ट वाटला त्याचा की हा काहीतरी फरक पडला, तर मग. आणि हे बघा, सूर्य म्हणजे दुपारी 2 वाजता नका करू बरं हे. हा, नाही तर काही लोक म्हणतील सर मी नाईट शिफ्ट करतो, मी 2 वाजता उठलो, आता 2 वाजता करू का मी सूर्यनमस्कार? नाही नाही. कोवळ्या सूर्याचा जो प्रकाश असतो सकाळी सकाळी, त्याच्यामध्ये तुम्हाला तो गोष्टी जास्त हे होतील. ठीक आहे ना. हम्म. ओके. सो दिस इज द फर्स्ट ऍक्टिव्हिटी. ही तुम्हाला उद्यापासून अजून ऍडिशनल आहे. आणि दुसरी एक आज करायची आहे रात्री. ती काय आहे? ती फार मजेदार आहे. एक चीट घ्यायची, चीट अशी म्हणजे एक कागद घ्यायचा छोटा मोठा जेवढा तुम्हाला घ्यायचा असेल. आणि समजा एखादा व्यक्ती असेल असा की ज्याच्यासोबत तुमचं खूप चांगले संबंध होते पहिले, पण आता काहीतरी अडचण झाली आणि तुमचं बोलणं बंद आहे किंवा दुरावा आलेला आहे. नातेवाईकामध्ये असू शकते, भाऊ बहिणीत असू शकते, मित्रांमध्ये असू शकते, कोणातही असू शकते. एखादा व्यक्ती असा असेलच आपल्या लाईफमध्ये. पण आता असं वाटते तुम्हाला कधीतरी की तो आला पाहिजे, ती बोलला पाहिजे, पहिलेसारखे संबंध झाले पाहिजे, है ना. किंवा एखाद्या व्यक्तीसोबत उगच तुमचं काहीतरी निगेटिव्हिटी असेल त्याच्याबद्दल तुमच्या मनात, आणि तुम्हाला वाटते की कुठेतरी तुमचं बॅक एंड माइंड तुम्हाला सांगतोय की ते तसं नाही आहे गोष्टी, पण समोरचा माइंड ऐकतच नाही आहे त्या गोष्टी. तो त्या निगेटिव्हिटी येतच आहे, येतच आहे, येतच आहे. त्या केसमध्ये ही जी आता ऍक्टिव्हिटी सांगणार आहे, हे खूप तुम्हाला हेल्प करेल. पण हे तुम्हाला 21 डेज करायची आहे. ठीक आहे. हे किती दिवस करायची? 21 दिवस. कारण की ते एकदम नसते निघत ना, म्हणून. तर तुम्हाला काय करायचं? रोज एक चीट घ्यायची आणि त्या व्यक्तीबद्दल जे जे काही निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येत आहेत ते त्याच्यावर लिहायचे, त्या चीटवर. आणि सगळे लिहून झाले की मग त्याला टिअर करायचं, फाडून टाकायचं आणि त्याला जाळून टाकायचं. रोज हे करायचं. आणि ते जे ॲश आहे, त्याचे जे ॲशेस होतात ते ब्लो करून टाकायचे हवेत खिडकीमधून, किंवा फ्लश करून टाकायचे. हे 1 2 गोष्टी करायच्या. आणि नंतर लगेच दुसरा पेपर घेऊन, काही जास्त वेळ नाही लागणार याला, ओव्हरऑल याला 5 to 7 मिनिट्स लागतात. दुसरा पेपर घेऊन त्याच्याबद्दल काय काय चांगलं येतंय मनात ते लिहायचं. ओके. सो हे असं 21 दिवस करून बघा. जर का तुम्हाला खरंच एखादा व्यक्ती वापस पाहिजे असेल, परत पाहिजे असेल तुमच्या आयुष्यात. ठीक आहे. ठीक आहे. ओके. ह्या 2 ऍक्टिव्हिटी आपण ऍडिशनल देत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त पाणी चार्ज करणे, फूड चार्ज करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्या कंटिन्यू करत राहा. आज मी ग्रुपवर एक तुम्हाला नोट्स दिली, बघितली का? किती लोकांनी बघितली? अफर्मेशनची, है ना. हां, त्याच्यामध्ये 3 पेजेस आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 20 अफर्मेशन दिलेले आहे. हेल्थबद्दल, तुमच्या फायनान्सबद्दल, आणि अजून कशाबद्दल आहे? 3 प्रकारचे दिलेले आहे तुम्हाला. तर ते रिलेशनबद्दल. तर त्याच्यामध्ये 20 अफर्मेशन आहेत. त्याच्यामधल्या कुठल्याही ज्या 2 4 5 तुम्हाला आवडतील त्या रिपीट रिपीट रोज वाचायला सुरुवात करा. ती फाईल तुमच्या ग्रुपवर दिलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. टोटल 60 अफर्मेशन आहे त्याच्यामध्ये. ओके. त्यातल्या कुठल्याही 2 4 5 उचला प्रत्येक फील्डमधल्या आणि ते वाचा. आता याच्यामध्ये आम्ही सजेस्ट काय करतो ऐका, लक्ष देऊन ऐका. समजा एखादा एरिया तुमच्या लाईफमधला वीक आहे. समजा एक असा व्यक्ती आहे की त्याच्याकडे सर्व काही आहे, पण त्याची हेल्थमध्ये फार मोठा प्रॉब्लेम आहे, फार चॅलेंजेस आहे त्याच्या हेल्थमध्ये, की वजनच कमी होत नाही, किंवा काहीतरी बीपी, शुगर किंवा असं काही चॅलेंजेस आहेत त्याला. तर त्या व्यक्तीने हेल्थवाले अफर्मेशन चालू करायचे सगळ्यात पहिले. एखादा व्यक्ती असा आहे की सगळं काही आहे, हेल्थही ओके आहे, सगळं आहे, पण फायनान्समध्ये चॅलेंज आहे. पैसा येतो राहत नाही, किंवा सेव्हिंग होत नाही, किंवा सेव्हिंग होतो 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 पैसा आणि पटकन चालला जातो, असंही होते.
काही लोक सेव्हिंग करतात 2-2, 3-3 वर्ष आणि लगेच चालला जातो पैसा. तर त्या लोकांनी मनीवाले अफर्मेशन करायचं. आणि काही लोक असे असतील की मनी पण आहे, पैसा पण आहे, हेल्थ पण आहे, पण रिलेशन्समध्ये कुणाशी जमतच नाही, वारंवार काहीतरी होते, है ना, घरात जमत नाही, बाहेर जमत नाही, मनात नाही आहे, असं होते ना, कि अंदर से तो हमें लगता है कि यार ये ना हो, लेकिन वो त्या ओघात होऊन जाते, ते ते निघून जाते. याचा अर्थ काय माहिती आहे का? हे इथं बघा, इथं हे जे आहे ना थ्रोट चक्र आपलं इथं इथं चॅलेंज आहे थ्रोट चक्रामध्ये. ते आपण आता उद्यापासून बघू. ठीक आहे, की बोलायचं नसते मला, पण मी बोलून जातो. अहो सर, मग मला बोलल्यावर वाईट वाटते की मी उगाच बोललो. तर ते इथं आहे प्रॉब्लेम, चॅलेंज जे आहे ना ते इथं आहे, कुठं? थ्रोटमध्ये. सो ते आपण उद्यापासून बघू. तर त्याच्यासाठी तुम्ही रिलेशन्सचे अफर्मेशन करू शकता. ठीक आहे, हे आमचं सजेशन आहे. ठीक आहे, आता आपण घेऊ प्रश्न. तर सगळ्यात पहिले एक प्रश्न आलेला आहे लोकिता तलपे मॅडम यांचा. त्यांचं असं म्हणणं आहे की रेकी किती दिवस द्यायची असते, किती वेळा करायची. आपण म्हटलं ना की रेकीचं असं काही फिक्स नाही की बाबा किती दिवसात येईल. तर आरती मॅडम त्यांचा असा प्रश्न आहे की किती वेळ करायचं, मग त्याच्यावर त्यांना उत्तर द्या तुम्ही. आणि मग आपण कविता मॅडम, ज्यांना ज्यांना प्रश्न विचारले त्यांनी हँड रेस करायचा. ठीक आहे ना? हां, येस प्लीज. येस लोकिता मॅम, सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा म्हणजे की आपण आता फर्स्ट डिग्री मध्ये आहे. So, पहिलं कॉन्सन्ट्रेशन स्वतः सेल्फ हिलिंग वरती करा. पण तुमचा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर देणं महत्वाचं आहे की कमीत कमी रेकी देताना 3 मिनिटं तरी किमान रेकी द्यावी. तुमचा हातातला फ्लो कसा आहे त्याच्यानुसार तुम्ही पुढे वाढवू शकता त्या गोष्टी. पण मिनिमम 3 मिनिटं तरी हिलिंग करायचं असतं. तुम्हाला जाणवतील त्या गोष्टी, नाही का, जेव्हा तुम्ही असे देत असाल कुणाला तरी देखील, तेव्हा तुम्हाला इथं काहीतरी जाणवेल, है ना, एनर्जी जाणवते, काहीतरी फोर्स एनर्जी जाणवतो. जाणवेल तुम्हाला इथं. आणि तीन ही मिनिटांनी तो एनर्जी तेवढाच राहिला तर मग तो देत कंटिन्यू राहायचं करा, मग. हां, नाही तर मग थांबा. आणि हे आपल्याला तसंही जाणवते, ते पण सांगतो मी तुम्हाला. आपली आजी किंवा आई किंवा मोठे वडीलधारी लोक जेव्हा आपल्या डोक्यावरून हात फिरवतात, आपल्याला वेगळं वाटते ना फिलिंग, राईट? ते एनर्जीचाच फ्लो आहे तो. आपलं लहान बाळ असेल आपल्या घरात, त्याने तुमच्या तोंडावरून हात फिरवायला लावा बरं, त्याला आज कसं वाटते बघा तुम्ही. सो Yes. एनर्जीवालाच फ्लो आहे तो पण. फक्त त्याला आपण आता चॅनलाइज करतोय. ठीक आहे, वी आर चॅनलाइझिंग दॅट एनर्जी. दुसरा प्रश्न घेऊ आपण, कविता मॅडम तुमचा. तिसरा घेऊ प्रियंका मॅडम. आणि चौथा घेऊ आपण प्रवीण सर. हां, बोला कविता मॅडम. लोकिता मॅडम काही अजून विचारायचं तुम्हाला? Question? हो हो, हा, 2 मिनिटं. काहीतरी बोलतो. बोला कविता मॅडम, बोला. मला असं विचारायचं की संबंध जर आपल्याकडून ठीक असतील आणि समोरच्या व्यक्तीकडून ते नीट होत नसतील आणि त्याच्याकडूनच काही प्रॉब्लेम असेल तर रेकी काय वर्क करते? तर तेच जे सांगितलं ना माझ्या ते करा. बाबतीत आहे हे. हो 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 हो, बरोबर आहे. आता सांगितलं ना आरती मॅडमने मगाशी की आपण दुसऱ्याला नाही बदलू शकत, आपल्याला स्वतःलाच बदलावं लागेल. तर जे नाही, त्याच्या अफर्मेशन्स आहेत. बाबतीत ती रेकी वर्क करते का? हो आता हो, माझ्या येस सगळ्या येस. बहिणीच्या Yes. बाबतीतच सांगते मी की त्यांना माझ्याकडून काहीच प्रॉब्लेम मी करत नाही, पण त्या वारंवार मला प्रॉब्लेम करून हर्ट करतात आणि माझ्याकडून मग मी थोडी अलूफ राहते आणि किंवा त्यांच्यात मिक्स नाही होत. हा माझा ऍटिट्यूड झालाय की नको बस, दॅट्स इनफ. तर मग त्याच्यात संबंध ऑटोमॅटिकली दुरावलेच जातात ना. आपलं माझ्याकडनं काहीच नाहीये, पण त्यांच्याकडूनच अशा गोष्टी होत आहेत. मग अशा वेळेस संबंध कसे प्रस्थापित होऊ शकतात, असं मला तुम्हाला काय विचारायचं. हवंय हे सगळ्यात महत्वाचं आहे मॅम. तुमचं इंटेन्शन काय आहे? तुम्हाला ते संबंध सुधारावे वाटतात ना? मला असं वाटतं की त्यांच्या मनात जी माझ्याबद्दलची बिटर भावना आहे ती हा. असायला नको, कारण ती भावनाच पुढे घेऊन त्या पुढचा प्रवास करणार आहे. येस, तर बरोबर आहे. इन केस पुनर्जन्म असेल तर त्याच भावना मी अस्तित्वात तेव्हा असेल तर त्या म्हणजे मी वेगळा आणखी विचित्र विचार करते असं एक्झॅक्टली, नाही समजा. बरोबर आहे, बरोबर आहे, विचार बरोबर आहे तुमचा. तर म्हणून मी विचार करते की माझ्या बाबतीत मी इतकं सगळं पॉझिटिव्ह करत असताना त्या अशी भावना जर ठेवत असतील वारंवार आणि मी सतत सरेंडर होते त्यांच्या पुढे, म्हणजे असं नाही की मी आडेलपणा करून हे मी माफ करून टाकते आणि मी परत त्यांच्याकडे मी स्वतःच जाते की नाही ठीक आहे झालं असेल, पण हम्म तरी सुद्धा त्यांचा तो ऍटिट्यूड बदलतच नाही किंवा त्यांना रिअलाइज हे होत नाही की आपण कुठेतरी चुकतोय किंवा आपण पण थोडस मोल्ड व्हायला पाहिजे किंवा ऍक्सेप्ट हम्म करायला पाहिजे. हे नाहीच आहे, हम्म म्हणजे प्रत्येक वेळेस मी असंच जे त्यांचं आहे ते फार
म्हणजे सध्या आता मी थोडी लांबच राहिले त्यामुळे, हम्म. पण मला असं वाटतं की असं व्हायला नको. हम्म. सख्यांशी तरी रिलेशन्स चांगले पाहिजे ना, अर्थात सगळ्यांशीच पाहिजे, पण आरती मॅडम काय आहे. सांगतील तुम्ही? येस. हा, मला हे सांगायचं मॅम, की तुमचं इंटेन्शन पक्क आहे ना. हे बघा, जे आपली लहान मुलं पण आपल्यावरती चिडचिड करत असत, पण तेव्हा आपण डबल चिडचिड करतो का? नाही, आपण प्रेमाने नाही, घेतो, बरोबर आहे. सो आपल्याला बरोबर. रिलेशन त्यांना पाहिजे की नाही हा मुद्दाच येत नाही इथे. इथे आपण रेकी शिकतोय, आपला मुद्दा आहे. आपल्याला जर ते हवंय तर मेहनत आपल्याला करायची. सरांनी आता खूप छान एक ऍक्टिव्हिटी सांगितली, ती ऍक्टिव्हिटी त्या व्यक्तीसाठी करा. जर तुमच्या मनात हम्म. सुद्धा कुठेतरी राग राहिलेला आहे, कळत हम्म. न कळत, आता तुम्ही प्रॅक्टिकली विचार केलेला आहे, पण तो रुजलाय कुठेतरी आतमध्ये इतक्या वर्षांच्या सगळ्या अनुभवानंतर, तो पहिला बाहेर निघणं गरजेचं आहे. तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करा, आज सरांनी सांगितलेले 21 दिवस करा. जो काही राग येतोय, जे काही येतंय ना, ते पहिले लिहून काढा, त्याला जाळून टाका, आणि मग तुम्हाला काय हवंय या चांगल्या गोष्टींनी त्याला रिप्लेस करा. सो नक्कीच यामध्ये फरक पडणार आहे, आणि नक्कीच या गोष्टी चेंज होणार आहेत. विश्वास ठेवा, आणि नक्कीच हा प्रवाहात आलाय ना, पुढे या तुम्ही. आता हे फक्त सेल्फ हिलिंग आहे, कोणीही मध्ये काही शेअर करायचं नाहीये. ओके. ठीक आहे, झालं ते. सो मॅम, या गोष्टी नक्कीच होतील. आता ही सुरुवात आहे, इथे सेल्फ हिलिंग करा पहिल्यांदा. सेकंड, थर्ड डिग्री, मास्टर, ग्रँड मास्टर मध्ये या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. पुढे खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आयुष्य चेंज करण्यासाठीच्या. ओके. थँक्यू. आय होप उत्तर मिळालं असेल मॅम. तुम्ही ही थँक्यू, ऍक्टिव्हिटी थँक्यू. करा फक्त, बस. तुम्ही हा विचार नका हो. करू की पुढे काय होईल. तुम्ही ही ऍक्टिव्हिटी फॉलो करा. तुम्हाला जास्त 21 दिवस तर करायचीच आहे तुम्हाला, पण तुम्हाला लगेच 2-4 दिवसातच समजायला लागेल गोष्टी. तुम्ही स्वतः सांगाल, 7 दिवसाच्या आधी सांगा आम्हाला, ठीक आहे? येस. तुमचं ओके. प्रेम वाढवा, बस. बाकी काही आपण त्यात करू शकत नाही. तुमच्याकडच्या गोष्टी वाढवा, जस्ट. येस. हे लोकिता मॅडम. महत्वाचं. लोकिता येस. मॅडम नेक्स्ट. थँक्यू मॅम. थँक्यू कविता मॅम. त्यानंतर प्रियंका मॅडम. एक एकच प्रश्न विचारा नमस्ते काय सर. प्रत्येकाने? हा, येस. सर्वात नमस्ते, प्रथम नमस्ते. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्यासाठी फ्रीचा हे अरेंज केलं धन्यवाद. आणि खूप थँक्यू. सारं नॉलेज दिलं. मला एक प्रश्न होता की माझ्या आईचे 2 ऑपरेशन झाले आहेत. स्टील तिचा पाय सारखा दुखत असतो, तर म्हणजे तो पेन काही रिलीफच नाही. खूप सारे औषधं केले आम्ही, दवाखाने केले, पण काही रिलीफ नाही मिळत आहे. तर तिला रेकीच्या माध्यमातून रिलीफ मिळू शकतो का? येस. 7व्या दिवशी जे आता हळूहळू जे तुम्हाला चक्र सांगणार आहे ना मी, हम्म. त्याच्यामध्ये एक चक्र आहे मूलाधार चक्र. हम्म. त्याच्याशी जोडलेलं आहे हाडांचे सगळे हो. हे, ठीक आहे? हम्म. तर ते तुम्ही व्यवस्थित ऐका. हम्म. त्याच्या काय गोष्टी आहेत ते समजून घ्या, आणि त्या गोष्टी अप्लाय करायला त्यांना सांगा. किंवा जर तुम्ही अच्छा. सेकंड डिग्री, थर्ड डिग्री जर का तुम्ही केली हम्म. तुम्ही स्वतः, तर तुम्ही हा. पण त्यांना मग हिलिंग करू शकाल. ओके. ठीक आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीला विश्वासच नसेल, तर नसू द्या मग ना. स्टील ती करायचंय म्हणजे नाही का, हिलिंग करायचंय, तर मग कसं? थोडा फरक पडेल तिथं. एखादी गोष्ट अच्छा. विश्वासाने करणे, हे बघा, तुम्ही हा. स्वतःहून मंदिरात जाता आणि तुम्हाला मी मंदिरात घेऊन जातो, असा फरक आहे तो. तुम्ही अच्छा. स्वतःहून गेले तर ती श्रद्धा वेगळी आहे. पण मी म्हणतो तुम्हाला, हो. चला लोकिता मॅडम मंदिरात जायचं आहे आपल्याला, आता ते कसं झालं की तुम्हाला माहिती आहे, नाही म्हणू शकत नाही, जावंच लागते. हो. पण श्रद्धा तर तिथं पण आहेच. अच्छा. देवाकडे तर गेलेच तुम्ही, हो. देवाकडे तर गेलेच ना. हो. तुम्ही जबरदस्ती जा की स्वतःच्या मनाने जा, तुम्ही त्याच्यापर्यंत गेले ना, पोचलो. हा, हा. तुम्हाला जे भेटायचं ते भेटेलच. ठीक आहे. अच्छा. आणि एखाद्या व्यक्तीला झोपेत हिलिंग करायचं असेल तर आपण करू शकतो का? त्याचा आरती मॅडम सांगतील तुम्हाला. करू येस. शकतो हिलिंग, काहीच हरकत नाहीये. जसं आता तुमचा प्रश्न होता त्यानुसार की ऍक्सेप्टन्स महत्वाचा आहे, पण जर ऍक्सेप्टन्स नसेल तर आपण स्वतःच्या जबाबदारीवर त्या गोष्टी करायच्या आहेत. अच्छा. ओके. म्हणजे कारण काय, जर का मला पूर्णपणे विश्वास आहे या गोष्टींवर, पण समोरच्या व्यक्तीला नसेल, तर मग करू शकतो ना आपण? क्रिएट होईल, तुमचा विश्वास तेवढा अजून स्ट्रॉंग करा, नक्कीच अच्छा. इम्पॅक्ट होतो. ओके. ओके. येस. थँक्यू. थँक्यू. थँक्यू लोकिता मॅम. थँक्यू. प्रियंका मॅडम नेक्स्ट. नंतर प्रवीण सर आणि अश्विनी मॅडमचं घेऊ आणि थांबू. कुणाला काही एक्सपिरियन्स शेअर फर्स्ट ऑफ करायचा ऑल असेल सेशन थँक यू. बद्दल तर ते पण सांगू शकता तुम्ही. हा प्रियंका हा, मॅडम, थँक्यू. हा, फर्स्ट बोला. ऑफ ऑल थँक यू सो मच फॉर युअर टाइम. आय मीन थँक्यू. तुम्ही आमच्यासाठी टाइम देत आहेत तुमचा, सो त्यासाठी थँक्यू. सर, माझा प्रश्न हा आहे की ऍक्च्युली मी जूनमध्ये माझ्यासोबत स्कॅम झाला, आणि बाय गॉड ग्रेस ती जी अमाऊंट होती ती माझी सेव्हिंग्सचीच होती. म्हणजे मी इकडनं तिकडनं कुठून घेतला नाही, पण स्कॅम झाला, म्हणजे टेलिग्राम स्कॅम झाला. सो त्या सिच्युएशनला मी खूप म्हणजे डिस्टर्ब झाले होते, आणि मला असे सुसायडल थॉट्स वगैरे यायला लागले होते सर. पण मग मी त्या सिच्युएशन मधनं निघाली, कारण की मी ह्या गोष्टी शिकलेल्या आहेत. म्हणजे मी बऱ्याच गोष्टी करत असते. 2019 पासून 2018 पासून मी ग्रॅटिट्यूड वगैरे सगळं फॉलो करते. तर गुड गुड. सगळ्या त्या गोष्टी करून मी स्वतःला हे केलं, म्हणजे असं की मी नाही करू शकते, आणि मी अफर्मेशन्स वगैरे पण करतेय सध्या, आणि मी बाकीच्या गोष्टी पण शिकलेल्या आहेत.
मॅजिक बुक वगैरे सगळं फॉलो केलेलं आहे. सो तो त्या गोष्टी मी चालू करून दिल्या परत. फक्त एकच गोष्ट आता आहे की मी गोल सेट केलाय की साईड हसल थ्रू करायचा, की जेणेकरून माझ्याकडे आता कॅपॅसिटी काय आहे की मी एक्स्ट्रा इन्कम जनरेट करू शकते. ती तर माझीच अमाऊंट होती, सेव्हिंग्स अमाऊंट होती. पण एक्झॅक्टली. ती फिलिंग थोडीशी माझ्या मनात थोडीशी येते की जर ते झालं नसतं तर. पण ते मी अवॉइड करते आता हळूहळू कमी करण्याचा. पण ती एक बिग अमाऊंट होती सर खूप, आणि ती माझी हार्ड अर्न अमाऊंट होती. म्हणजे मी जॉब करते, पण मग आता फक्त एवढं आहे की मी त्या पॉइंटला आली की मला डिसिजन घ्यायचंय की मी जो माझा मंथली गोल आहे तो मी अचीव्ह करणार. आणि मला माहिती की ते मिळणार, कारण की मी 369 मेथड पण करते निकोला टेस्लाची. सो त्याच्याने मला ज्या गोष्टी पण मला लाईफमध्ये मिळालेल्या आहेत. फक्त एक डिसिजन पॉवर माझी थोडस डिसिजनला घ्यायला मी थोडस अजून हे आहे की हे घेऊ का हे घेऊ. म्हणजे मी सगळ्या गोष्टी चेक करतेय लाईफमध्ये, मी काय करू शकते, इंस्टाग्रामवरती वगैरे चेक करते. तर डिसिजन माझा अजूनपर्यंत झालेला नाहीये. सो तो डिसिजन डिसिजन मेकिंगचा अडचण आहे म्हणजे मूलाधार चक्राचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. ओके. स्टेबिलिटीचा प्रॉब्लेम नाही आहे. ज्याचं मूलाधार चक्र हललेलं असते किंवा डिस्टर्ब असते, तो एक निर्णय नाही घेऊ शकत. तो त्याला कधी वाटते हे करू, त्याला कधी वाटते ते करू. तर तुम्ही त्याचं मेडिटेशन करा, हे तुम्हाला मी सांगेल. आपण शिकणारच आहे 2-3 दिवसात ते. आता उद्या परवा सांगतील आरती मॅडम तुम्हाला. त्याचं मेडिटेशन करा. आणि दुसरं एक प्रॅक्टिकल ॲडवाईस तुम्हाला मी हे सांगेल की जे आत्ता तुम्हाला सोपं वाटते, ज्याच्यात तुम्ही जाऊ शकता, ते चालू करा. ओके. ते करा 3 महिने 6 महिने. जर का त्याच्यातून तुम्हाला काही पॉझिटिव्ह वाईब्स आल्या तर ते कंटिन्यू करा. नाही तर जे दुसरं तुम्ही हाताशी ठेवलेलं आहे त्याला सुरुवात करा. टेस्ट अँड सर ट्राय. माझा जॉब तर सध्या चाललेला हा, आहे ते आणि चाललेलं आहे. तर मग एक साईड बाय साईड हे चालू करा. जॉब तर सेफच आहे तुमचा. आणि हा जॉब तर आहे. राहिला तिसरा मुद्दा तुमचा. आता हा मुद्दा फार मोठा आहे, पण मी शॉर्टकट मध्ये सांगतो. ओके. हे फक्त आता तुम्हाला दिसत आहे की माझी एक सेव्हिंग अमाऊंट होती आणि ती हा गेली. आणि त्याचं दुःख जे आहे ना, त्याचं जे दुःख आहे ते तुम्हाला आता वाटत आहे. हा हा हा. पण ॲज पर द लॉ ऑफ कर्मा जर का तुम्ही त्याला बघितलं, आता तुम्ही म्हटलं की ऑलरेडी तुम्ही अभ्यास केलेला आहे, हे केलेलं आहे, ते केलेलं आहे. ह्या स्कॅम कधी झाला? जून मध्ये. जूनमध्ये 2024. हा तुम्ही ह्या आता गोष्टी शिकायला कधी सुरुवात केली? कोणती आहे? ह्या स्पिरिच्युअल आणि ह्या गोष्टी स्पिरिच्युअलिटीच्या. 2019 मध्ये. हा हा हा. ठीक आहे. तुमच्या जागी जर का नॉर्मल माणूस असतात त्यांनी काय केलं असतं? त्याने मे बी म्हणजे काहीतरी सुसाईड करून ऍक्शन, टाकलं असतं. म्हणजे हे करून हं. टाकलं असतं, हा. ऍक्शन घेतली असती किंवा आता तुम्ही काहीतरी. जर म्हणता की मला थॉट आले, सुसाइडल थॉट आले, तर त्याने तर आले सुसाईड आले करून टाकलं होते. असतं ना. हा, त्याने हा तर सुसाईड हा करून टाकलं असतं. हा. म्हणजे निसर्गाने तुम्हाला 19 पासूनच प्रिपेअर केलं होतं 24च्या गोष्टीला झेलायसाठी. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला जे वाटते की ते माझं गेलं, ते माझं नाहीच आहे, ते काहीतरी मागचं अकाउंट सेटल व्हायचं तुमचं बाकी होतं आणि ते सेटल ओके. झालं, हा तुम्ही विचार करा. ओके. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. एक मॅडम आहेत आमच्याकडे, आता हा. नाव वगैरे सांगणार मी. त्यांचा 3.5 करोडचा लॉस झाला होता. किती? बापरे. 3.5 करोड. आणि तो लॉस माहित आहे का, घरातल्या माणसाने केला. अरे बापरे. तरीही त्यांनी त्याला माफ केलं, कारण की त्या मॅडम रेकीमध्ये होत्या. 12-13 वर्ष झाले रेकी करत होत्या. त्यांनी त्यांना माफ केलं आणि पाहता पाहता पुढच्या 5 ते 6 वर्षात 3.5च्या बदल्यात त्यांना 7-8 करोडचा, आता हा हा म्हणजे एवढं मोठं नाव झालं त्यांचं की ते हा. 7-8 करोड रुपये कमवून टाकले त्यांनी. म्हणजे ठीक आहे. मी पण हाच विचार केला सर की आज माझं एवढं गेलं आहे तर माहित नाही युनिव्हर्स मला डबल देईल. म्हणजे मी काही. ते तुमचं सेटलमेंट होती. ठीक आहे. लॉ ऑफ कर्माचं सेशन होणार आहे आपलं गुरुवारी किंवा शुक्रवारी. ओके ओके. ते हा सेशन सर्वांनी अटेंड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लॅरिटी येईल की एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात होते तर ती का होते आणि त्याच्या मागे काय लॉजिक असते. ते सेशन तुम्ही अटेंड करा. ओके प्रियंका मॅडम. नेक्स्ट प्रवीण सर. थँक्यू. थँक्यू. येस. प्रवीण सर बोला. शेवटचे आहे हा प्रवीण सर. ठीक आहे. अश्विनी मॅडमचा एक घेऊ. हॅलो एव्हरीवन आणि थँक्यू सर चान्स दिल्याबद्दल. म्हणजे रेकी क्लास तुम्ही फ्री पण ठेवलं आणि सर्वांना हे केलं त्याच्याबद्दल. माझे थँक्यू. जास्त क्वेश्चन्स नाही. माझा एक छोटासा क्वेश्चन असा आहे का आपण हे जे सेशन करतोय जे काही आपला फर्स्ट लेवलचा जो आहे याचा आपल्याला एंड ऑफ द डे सर्टिफिकेट मिळणार आहे का कसं राहणार आहे ते? सर्टिफिकेटचं बघा, ते Right. अटेंडन्सचं मिळेल तुम्हाला. ठीक आहे. कारण रेकीमध्ये असा नियम आहे की जेव्हा आम्ही अटेंडमेंट देतो तर ती फ्री देता येत नाही. ठीक आहे. पण आम्ही याआधी फ्री दिले आहेत. पण आता यावेळेसपासून आम्ही कसं करणार आहे की ज्यांना सिरियसली अटेंडमेंट घ्यायची आहे आणि सर्टिफिकेट पाहिजे आहे, त्यांच्यासाठी एक नॉमिनल चार्ज ठेवणार आहे, विच इज अप्रॉक्सिमेटली 99 और 199 आसपास असं काहीतरी, की तुम्ही सिरियसली ती अटेंडमेंट घ्यावी आणि तुम्ही सर्टिफिकेट पण तुम्हाला मिळून जाईल मग फर्स्ट डिग्रीचं.
म्हणजे तुम्ही कुठेही जाऊन सेकंड किंवा थर्ड डिग्री करू शकाल किंवा आमच्याकडे करू शकाल. ओके. आणि समजा एखादा व्यक्ती म्हणेल की नाही मला काहीच नाही भरायचे पैसे, तर त्याला अटेंडमेंट फ्रीमध्ये होऊन जाईल त्याची, पण त्याला सर्टिफिकेट मिळताना फक्त अटेंडन्सचं मिळेल, नॉट ठीक आहे. दी डिग्री कम्प्लिशनचं. ठीक आहे ना? हां. डिग्री ओके. चालेल. थँक्यू. येस. आणि ते कॉमन मिळेल तुम्हाला. आणि जे लोक हे करतील, सिरियसली अटेंड करतील, त्यांना त्यांच्या नावाने मिळेल. हा फरक राहील फक्त. अश्विनी ठीक मॅडम. आहे. येस, थँक्यू प्रवीण सर. लास्ट आहे बरं का हे अश्विनी मॅडम, मग नंतर मी एक सूचना देतो आणि मग थांबवा. हा, अश्विनी मॅडम बोला. थँक्यू सर की तुम्ही तुमचा इम्पॉर्टन्स आम्हाला दाखवताय किंवा सांगताय, आणि जे हे प्रश्न उत्तर जे सेशन चालू आहेत लास्टला, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट कव्हर अप, म्हणजे दुसऱ्यांच्या माइंडचे दुसरे प्रश्न जे असतील ते कव्हर अप होत आहेत. येस आणि येस येस. माझा प्रश्न असा आहे की मी स्वतःला हिलिंग करते, पण मला असं स्वतःला वाटत नाहीये की मी हील होते. जसं तुमच्या आवाजाने किंवा आरती मॅडमच्या आवाजाने हिलिंग होते, माझ्या हातपाय म्हणजे एकदम शांत होऊन जातात, तसं मी मॉर्निंगला हील करण्याचा आज प्रयत्न केला, पण तेवढं मला जसं आता होतंय फील तसं होत नाहीये. तर इट्स मला एक मॅटर ऑफ प्रॅक्टिस ओनली. तुम्ही ड्रास्टिकली म्हणजे मला सांगाल की कसं करायचं? आणि जे प्रॅक्टिस तुम्ही करा. आता चीटचं जे सांगितलं ते परत रिपीट कराल का? ओके ओके. तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या, सोपं आहे ते, काही कठीण नाही आहे. हा ठीक आहे. हा. आणि हे जे तुम्ही ठीक म्हटलं आहे. पहिलं की मला तेवढं वाटत नाही आहे, हे सर्वांनाच होते हा प्रॉब्लेम, की कोणी म्हणते मला अच्छा. वाटते, कोणाला एकदमच चालू होऊन जाते पहिल्या दिवशीपासूनच, त्यांना बिलकुल पहिल्या सेशनमध्येच ते वाटायला लागते. आणि काही लोकांना 7 दिवस होते तरी काही वाटत नाही. ह्याच्या मागे खूप मोठे मल्टिपल कारणं आहेत. ठीक आहे ना? तुम्हाला मी सोप्या भाषेत समजावून सांगतो सर्वांना. एक भांडं आहे, त्या भांड्याला खालून काळं लागलं, गॅसवर ठेवलं तुम्ही, त्याला काळं लागलं. आता ते काळं लागलेलं जेवढं जास्त असेल तेवढं जास्त ते घासावं लागेल ना. ठीक आहे. जेवढं कमी असेल तेवढं लगेच ते साफ होऊन जाईल. तर तुमचं कार्मिक अकाउंट किती काळं लागलेलं आहे त्याच्यावर, त्याच्यावर ते रिझल्ट डिपेंड करतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रॅक्टिसवर ते डिपेंड करतात की त्याला तुम्ही कसं तोडता त्या गोष्टीला. है ना? 10 साल का काम 1 साल में कर सकते हो क्या आप? कर सकते हो, लेकिन फिर मेहनत ज़्यादा करना पड़ेगा. मग तुम्हाला मेडिटेशन 2-2 वेळा 3-3 वेळा असं करावं लागेल. तर आता तुम्ही ज्या प्रॅक्टिसमध्ये आहेत त्याला कंटिन्यू करा. तुम्हाला हळूहळू 2-4-5 दिवसात रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. आणि जर का तुम्हाला असं वाटलं 7व्या दिवशी की सर थोडाफार आला, फरक पडला मला, सो यू जम्प इन टू द सेकंड अँड थर्ड लेवल, देअर यू विल गेट ऑल दी थिंग्स. ओके. आणि ते जे तुम्ही चीटवालं म्हटलं त्यासाठी तुम्ही रेकॉर्डिंग बघा. ओके. ठीक आहे. सो काही चॅटबॉक्समध्ये काही प्रश्न आलेले ते मी पटापट वाचतो. इन द चीट एक्सरसाइज, इफ यू डोंट हॅव एनिथिंग निगेटिव्ह अबाउट द पर्सन, इन दॅट केस व्हॉट टू डू? मग तुम्हाला त्या एक्सरसाइजची कामच नाही काही. दुसरं काही निगेटिव्ह असेल, कुठली काही गोष्ट असेल त्याच्यावर करू शकता. असं नाही की माणसावरच केली पाहिजे, ही कुठल्याही गोष्टीवर करू शकता. तुमच्या लाईफमधल्या काही निगेटिव्हिटी असेल त्याच्यावर करू शकता, कशावरही करू शकता. सर प्लीज माझा क्वेश्चन घ्या. कोण आहे? संदीप सर. काय क्वेश्चन होता तुमचा? सर मला कॉन्फिडेन्शियल मध्येच येते, झोपेत वाईट विचार येतात, तर तेच मेडिटेशन चालू करा तुम्ही, हळूहळू हळूहळू ते कमी होतील. हा, ह्या गोष्टी आहे ना एकदम नाही होणार. ठीक आहे. असं काही याचं उत्तर नाही आहे, लक्षात घ्या. की मी तुम्हाला म्हणेल की एक काम करा आता, हा ओम ह्रीम ब्रीम ह्रीम स्वाहा, झाला आता आजपासून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व, असं नाही होत. ठीक आहे. तुम्हाला काहीतरी ऍक्शन घ्यावे लागतील, XYZ ऍक्शन, तेव्हा ते होईल. हा, तर त्याचं सगळ्यात सोपं उत्तर आहे मेडिटेशनची प्रॅक्टिस. जे तुम्हाला सांगत आहे रेकीच्या गोष्टी करायला, ती प्रॅक्टिस. ज्या ऍक्टिव्हिटी सांगत आहे त्या ऍक्टिव्हिटी, बस. रेकी अँड प्लॅनिंग हिलिंग याच्यामध्ये काय, दोन्ही वेगवेगळे विषय आहे. ठीक आहे. हे प्रॅक्टिस करताना नॉनव्हेज खाऊ शकतो का? खाऊ शकता, पण न खाल्लेलं बेटर आहे. आहे ना? खायला असं काही पथ्य नाही आहे, पण नाही खाल्लं तर तेवढेच आपलं, कारण आपण खाण्यातून आपले विचार तयार होतात, तर ते चांगले राहतील असं वाटते मला. मेडिटेशन केलेलं 21 दिवस, पण मला जे हवं होतं ते मिळालं नाही, असं का झालं? मेडिटेशन कसं केलं तुम्ही? काय त्याच्यासाठी गायडन्स फॉलो केलं ते पण तर माहीत पाहिजे ना. ठीक आहे. तुम्ही मेडिटेशन केलं एवढंच लिहिलं आहे फक्त. रेकीचे नोट्स असणार ते मराठीमध्ये असणार, हिंदीमध्ये असणाऱ्या नोट्स आधी मराठीवाले आणि इंग्लिशवाले नोट्स तयार होत आहेत. ते जसे तयार होतील तुमच्या याला मिळून जातील, तुमच्या ग्रुपला येतील. विशाल सर, तुमचा कालही हाच प्रश्न होता, आजही हाच प्रश्न आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेल की ज्या प्रॅक्टिस तुम्हाला आता सांगतोय त्या फॉलो करा. विशाल सर नाईकवाडी, ते चालू करा आजपासून. तुम्ही फॉलो करणं, अफर्मेशन्स म्हणणं आणि त्या गोष्टी करणं. आता उद्यापासून आपण चक्र शिकणार आहे, त्याच्यावर फोकस करा. ऑटोमॅटिकली तुम्हाला ते भेटतील. सर अफर्मेशन व्हिज्युअलाइज रिझल्ट येतात का? हो येतात ना. तुम्हाला माझे खूप मोठे रिझल्ट आहे अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशनचे, माझे स्वतःच्या लाईफचे. माझे फेसबुकचं पेज जाऊन बघून घ्या तुम्ही.
फेसबुक ओपन करा माझं, किंवा इंस्टाग्राम ओपन करा, कोच सागर गारवे असं लिहा, आणि बघा खूप सारे रिझल्ट आहे, अफर्मेशन, मेडिटेशन, रेकी, ह्या सगळ्या गोष्टीचे. ठीक आहे, स्वतःच्या लाईफमध्ये माझ्या बाकीच्या गोष्टीचे खूप आहेत, माइंडसेटचे खूप रिझल्ट आहे. माझं पुस्तकही आहे ॲमेझॉनवर, माइंडसेट टू लाईफ सेट, ते पण तुम्ही बघू शकता. मॉर्निंग 3 वाजता ब्रह्ममुहूर्तला काय आहे? अच्छा. हे बघा, काही प्रश्न असे आहेत ना, तुम्हाला मी खरं सांगतो, अगदी लहान भावासारखं, मोठ्या भावासारखं तुम्ही समजून घ्या मला. काही गोष्टी आपण करतो, पण त्या योग्य आहेत का? की त्या योग्य पद्धतीनं झाल्या का? की फक्त करायचं म्हणून आपण केल्या आणि मग रिझल्ट आला नाही या नावानं आपण बोंबाबोंब करतोय? किंवा करायच्या आधीच आपण एक डोक्यात डाऊट क्रिएट केला होता की हे केलं तर असं होईल ना, असा रिझल्ट येईल ना? दिस विल नॉट वर्क गाईज, दिस विल नॉट वर्क. ठीक आहे. सो माझं एकच रिक्वेस्ट आहे, आत्ता इथं आहात ना तुम्ही, फोकस हिअर. Whatever activities you are getting, do that every single day. Do not create any doubt in your mind. And then let's discuss on the day 7. Okay? Okay? लवकर उठायचा खूप प्रयत्न करतो. अलाराम लावा, अलाराम. ठीक आहे. चला, उद्या भेटू आपण ठीक 2 वाजता. फॉर्म जो आहे कालचा, तोच पुन्हा भरायचा आहे तुम्हाला. बघा, तुमच्या प्रश्न उत्तरात माझं फॉर्म द्यायचं लक्ष नाही राहिलं, पण मी आता देऊन देतो. फॉर्म भरा तुम्ही रोज, कारण की तुमचे जे काही प्रश्न असतील ते फॉर्ममध्ये लिहा. त्याचे उत्तर देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा सांगतो, सर्वांना उत्तर देणं फार आवडेल मला. सर्वांना एक हिंमत देणं फार आवडेल मला. सर्वांना ती विश्वास देणं की तुमचे प्रॉब्लेम्स, तुमच्या अडचणी, तुमचे चॅलेंजेस हे सगळे सॉल्व्ह होऊ शकतात, हेही मला नक्कीच आवडेल. तुमचे त्या अडचणी, चॅलेंजेस सॉल्व्ह करायला मदत करणे पण मला नक्कीच आवडेल. पण त्या सर्वात पहिले, लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली, त्या सर्वात आधी तुमचा माइंडसेट बदलला पाहिजे. जो विचार आपण करतोय तो बदलला तर ऑटोमॅटिकली रिझल्ट बदलायला सुरुवात होईल. आणि तो विचार बदलण्यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्या गोष्टीला फॉलो करा. बस एवढंच माझं म्हणणं आहे तुम्हाला. फॉर नेक्स्ट 7 days. 2 दिवस गेले, 5च दिवस बाकी आहेत. सो प्रोसेसमध्ये या. आपण काय, गाडीमध्ये बसायच्या आधीच विचार करतो की हे तिकडे थांबेल ना, मग हे किती वाजता जेवणाला थांबणार आहे. मग ते मी काय म्हटलं, आता सुरुवातच मी आजच्या सेशनची काय केली, इट्स ओके जिंदगी, लोड मत लो. लोड जितना लोगे कुछ नहीं होने वाला उससे. तुम्हारे हाथ में, मेरे हाथ में कुछ नहीं है. हम बस उसको कम कर सकते हैं. ठीक आहे ना. जे कर्म केलेले आहे ते भोगावं लागणारच आहे. त्याच्यामध्ये काही दुसरं पर्याय नाही आहे. हा, त्याचं थोडं ऑपिसिटी जे आहे, किंवा त्याचं जे थोडं बर्डन आहे ते कमी करू शकतो, है ना. मी आलो, है ना, समजा आपल्या तुमच्या पप्पानी, तुमच्या मम्मीने, आता हे बघा असं बोलता बोलता विषय वाढते मग. तुमच्या मम्मीने तुम्हाला सांगितलं की बाबा हे 10 पोते आहे गव्हाचे, हे बाहेरून उचलून घरात ठेवून दे. मम्मी पप्पा कोण आहे, देव. आता ते 10 पोते उचलून ठेवायचेच आहे तुम्हाला. पण आता तिथं आता काय फरक होईल माहिती आहे का, फक्त की आता सागर गारवे पण आला तुमच्यासोबत, आरती मॅडम पण आली, तर आता तुम्हाला 10 पोते नाही उचला लागतील. 3 पोते आरती मॅडम उचलतील, 3 मी उचलीन, 4 तुम्हाला उचला लागतील. अशी काही हेल्प करतात लोक आल्यावर. आणि तुमचे विचार जर का चांगले असले, आपण तिघांनी मिळून जर का एखादी अशी युक्ती लावली की ते एखादी छोटी गाडी पाहिली आपण, 10 पोतं एकदम टाकले त्याच्यावर आणि आतमध्ये नेऊन टाकले, दॅट इज रेकी. सिम्पल. सो टेक्निक, टूल्सचा वापर केला आणि लगेच एका मिनिटात ते काम झालं. सो हे समजा. ठीक आहे. याला अजून, आता मी तुम्हाला आधीच बोललो की हे सेशन 7 तासात किंवा 7 दिवसात होऊ शकत नाही. ठीक आहे. देअर आर सो मेनी थिंग्स विचार इन द माइंड ऑफ पीपल. खूप मोठ्या गोष्टी फिरत आहेत आणि त्या प्रत्येकाचं सॉल्युशन करणं कधी कधी या सेशनमध्ये कठीण होते आमच्यासाठी. म्हणून आम्ही लेवल 2-3 देत असतो की जिथे तुम्ही त्या गोष्टी एक म्हणजे डिस्कस करू शकतो आपण आरामात. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. थांबूया आपण इथं. फॉर्म दिलेला आहे, फॉर्म भरला असेल तुम्ही, आशा करतो. ग्रुप ओपन आहे, तुमचे एक्सपिरियन्स नक्की शेअर करा. आणि बाकी काही समजा एखादा अर्जंट प्रश्न राहून गेला असेल तुमचा आणि तो विचारायचाच आहे तुम्हाला, तर 7507-253-253. धन्यवाद. भेटूया उद्या ठीक दुपारी धन्यवाद. 2 वाजता याच लिंकवर, याच ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच.